तेरे साथ, इसके साथ, उसके साथ, सबके साथ। मेरी कोशिश है कि अब ये परिभाषा बदलनी चाहिए और तमन्ना है कि अब हर लाश चलनी चाहिए। बंजारा हूं मैं, निकला हूं ढूंढने हर उस तड़फड़ाते इंसान को जिसकी आंखों में सपना है, जज्बा है, जुनून है, दर्द और पीड़ा है, जिसके दिल में धड़धड़ाता दिल है, जो मुर्दा नहीं, पत्थर नहीं, बेजान नहीं, स्वार्थी नहीं और मौका परस्त नहीं। स्वप्न सभी के पूरे हों जब, मिशन तभी पूरा होगा। सोचो समझो जानो तब इन भावों का फल क्या होगा। देखो खटखटाया है किसी ने द्वार तुम्हारा, देखो खटखटाया है किसी ने द्वार तुम्हारा। बच चुका है गुल मिशन क्रांति का, ये विस्फोट है आर्थिक क्रांति का, ये आगाज है आत्मिक शांति का। आवाज दे रही है सारी कायनात तुम्हें, अब चूक ना जाना इतिहास रचने हाथ फैलाए खड़ा है जाबाज विनिंग टीम का। ये दौर है परिवर्तन का, कुछ कर गुजरने का, जीवन निर्माण का। आज तक संजोए सपनों और रोकी हुई भावनाओं को अपने ही हाथ हथेली पर रखने का। बहुत रो लिया, गा लिया, माथा पटक लिया, बस जाओ अब कह दो उनसे लौटूंगा मैं अब कुछ बन के, ना छेड़ना मुझे लौट ही लौटूंगा अब लपटे बन के। नीलकंठ बन खीलूंगा इस सबके, सूरज बन रोशन कर दूंगा जहां को, हनुमान बन लगा लूंगा आग अपनी ही पूंछ में, और कृष्ण बन समझाऊंगा तुम्हें जीवन रण में। अब चीख चीख कर चिल्लाती है ये आत्मा, कोई रोक सके तो रोके। चलो बनाएं एक नया समाज, चलो बनाएं एक नया समाज, जहां प्यार हो, मोहब्बत हो, दौलत हो, अध्यात्म हो, निरोग हो, संयम हो, आचार विचार हो, चैन हो, अमन हो और राम राज हो। जहां हर सुर से बस एक ही सुर निकले, जनाब पहले आप। जमाने को दिखाना है अब, लंगड़ा घुड़सवार नहीं था, घोड़ा था जो नहीं है अब। पहचान चुका हूं मैं मुझको, उठ चुका है तूफान ये मिशन क्रांति का अब। उठ चुका है तूफान ये मिशन क्रांति का अब। जाओ चुनौतियों से कह दो, जाओ चुनौतियों से कह दो संभल लें जरा, बवंडरों से कह दो हम जाएं जरा, समुंदर से कह दो इतला ले जरा, आसमां से कह दो उठ जाए जरा, जमीन से कह दो स्वागत में घुस जाए जरा। चाहे जिससे कह दो बरखुरदार फिर गिला शिकवा ना करना, क्योंकि अभी अभी कुछ जाबाजों ने यहाँ से गुजरने का इरादा किया है। विनिंग टीम के जाबाजों ने शुरू विजय अभियान किया है, लक्ष्य रहेंगे पूरा करके अब हमने ये ठान लिया है, ठान लिया है, ठान लिया है, ठान लिया है। नमस्कार, वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। अविनाश सर, मेरी आवाज आ रही है? यस सर। वी आर गोइंग टू स्टार्ट द मीटिंग। आज की ये शाम की मीटिंग में आप सभी का स्वागत है। ही मीटिंग मराठीतून आहे अविनाश सर? यस सर। यस, आजची मीटिंग मराठी मधून होईल। मी होस्टिंग मराठी मधून करायचा प्रयत्न करतो। अविनाश सर, स्क्रीन शेअरिंगच्या तिथे एक ऑप्शन असतं अननोट करून, ओके? तुम्ही स्क्रीन शेअरिंगच्या खाली गेला ना, बार येईल तुम्हाला, तो बार येतो तिथं अननोट करून ऑप्शन आहे, त्याला अननोट करा किंवा बाजूला 3 ठिपके तिथे जाऊन टिक करून डिसेबल पार्टिसिपंट टू एडिट स्क्रीन हे ऑप्शन क्लिक करा आणि वर जाऊन क्लिअर ऑल करा। आय थिंक तुम्हाला माहिती असेल, एमसीए आहात। यस येस सर।
तर आजचे जे स्पीकर आहेत त्यांच्याविषयी थोडंसं सांगू इच्छितो. आजचे जे स्पीकर आहेत बाय प्रोफेशन MC आहेत. कॉम्प्युटरमध्ये त्यांची मास्टरी आहे आणि हा बिझनेस ते खूप पॅशनेटली बिझनेस करतात आणि खूप सक्सेसफुल आहेत या बिझनेसमध्ये. तर जास्त उत्सुकता न ताणता आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या या बिझनेस विषयी. जस्ट वेलकम ऑन द डायस मिस्टर अविनाश पालकर साहेब. सर वेलकम ऑन डायस. स्क्रीन इज येस, युअर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. आवाज येतो माझा सर क्लिअर सगळ्यांना? येस सर, व्हेरी क्लिअर आवाज येतोय. यू कॅन स्टार्ट प्लीज. येस, थँक्यू व्हेरी मच सर. मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद देतोय. आपल्या अपलाईन, ग्रेट अपलाईन एकनाथ कुंभार सर असतील, शिरीष सर असतील. तर आपल्याला आज ज्या टॉपिकवर बोलायचं आहे त्याची आपण सुरुवात करूया. तर सगळ्यांना आपल्याला माहितच आहे की आपल्या इथे येण्याचा उद्देश आहे ते म्हणजे की एक बिझनेस अपॉर्च्युनिटीवर आपल्याला बोलायचं आहे. तर 100% तुम्ही जे वेळात वेळ काढून आलात तर ते जो काही तुम्ही अर्धा पाऊण तास, एक तास जो काही वेळ देणार आहात ते 100% तुमचा युटिलाइज होणार आहे याचे मी म्हणजे कमिटमेंट घेतोय की तुम्हाला त्यातून बऱ्याच काही गोष्टी अपडेट होणार आहेत. नक्कीच तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी ह्या उपयुक्त होणार आहेत. तर आपण त्याच्यासाठी सुरुवात करू ऍक्च्युली. तर जर का बघितलं आपण कोणतीही आयुष्यात गोष्ट करायची असेल, ओके, कोणतीही गोष्ट असेल, मग ते आपल्या बिझनेस मधलं काम असेल, घरकाम असेल, शेतातलं काम असेल, तर कोणतीही गोष्ट करायची असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे व्हाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाऊ. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला का करायची आहे ना हे पहिला क्लिअर होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ती गोष्ट कशी करायची हे इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय असेल, 90% जर काय महत्वाचं असेल तर ते म्हणजे व्हाय. कारण की एखादी गोष्ट का करायची आहे हे जर मला क्लिअर असेल तर ती गोष्ट कशी करायची आहे, त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत, ही लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे म्हणजे हाऊ. ओके, तर आज आपण सुरुवातच ह्या गोष्टीपासून होणार आहे की जी बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्याला बोलायचं आहे, बघायची आहे, तर त्याच्यामध्ये ते खरंच करण्याची गरज आहे का करायला पाहिजे, ह्या गोष्टी पहिला क्लिअर होणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भातच आपल्याला बोलायचं आहे. तर जर का बघितलं आपण सगळे जे आपण आहोत ते जॉब करतायत, काही बिझनेस करतायत किंवा मी ग्रामीण भागात सर काम करतोय. कोल्हापूर पासून माझं 40 किलोमीटरवर गाव आहे. पालकरवाडी नावाचं गाव आहे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. तर ग्रामीण भागात सुद्धा माझं काम चाललंय. आपण कुठेही गेलात, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी प्रत्येक जण काय ना काहीतरी धडपडत आहे, तळमळत आहे. ओके, तर मी जर विचारलं तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, शेती करताय, आणखीन कामं करताय, हाऊसवाईफ काही गोष्टी करत असतात, तर हे सगळं कशासाठी चाललंय? ओके, हे कशासाठी सगळं चाललंय असा जर मी कॉमन प्रश्न विचारला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉमन उत्तर असतं की बाबा आपली काहीतरी स्वप्न आहेत. ओके, आपली काहीतरी स्वप्न आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी आपलं सगळं चाललेलं आहे. आता स्वप्न म्हणजे नेमकं काय असतं की बाबा स्वप्न म्हटल्यानंतर प्रत्येकाचं मी जर विचारलं बाबा तुमची स्वप्न काय आहेत, तर प्रत्येकाचं आपल्याला आन्सर वेगवेगळं मिळणार आहे. प्रत्येक लोकांच्या नुसार वेगवेगळं मिळणार आहे. मग कोण सांगेल की बाबा मला स्वतःचं घर बांधायचंय, बंगला बांधायचा आहे, त्यानंतर मला गाडी घ्यायची आहे, त्यानंतर मला बँक बॅलन्स एवढा पाहिजे, कुणाचं असेल तर माझ्या कंपनीचा टर्नओव्हर मला एवढा करायचा आहे, किंवा आणखीन बऱ्याच जणांचं ज्वेलरीच असेल, फॉरेन ट्रिप असेल किंवा फॅमिलीला फिरवायला न्यायचं आहे, त्यांची स्वप्न पूर्ण करायचं आहेत. मुलांचं, आई वडील असतील तर पहिलं प्रायोरिटी मुलांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे, त्यांची स्वप्न साकार करायचं आहे, त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे. अशी प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात. आता स्वप्न तर सगळ्यांची असतात आणि त्याच्यासाठी आपण दिवस रात्र धडपडत असतो. ओके, तर आता हे कशासाठी चाललंय, अल्टिमेट टार्गेट काय आपलं? मी जरी प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळी असतात, पण ह्या सगळ्यांचं अल्टिमेट टार्गेट काय जर असेल ते म्हणजे पैसे कमवणं, मनी. व्हिटॅमिन एम ची कमतरता ही सगळीच असते. आपण तरी वेस्टेजमध्ये आहोत, फूड सप्लिमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. आपण फूड सप्लिमेंट पण घेतोय, न्यूट्रिशन सगळ्या गोष्टी घेतोय, तरी सुद्धा व्हिटॅमिन एम ची कमतरता ही सगळीकडे असते. तर आपण दिवस रात्र जे काम करतोय ते फक्त पैसे मिळवण्यासाठी. असं का? मग पैसे मिळवणं खरंच इम्पॉर्टंट आहे का? तर मी लिटरली आज मराठीत मीटिंग घ्यायचं, मी सरांना मुद्दामून सांगितलं की सर मला मराठीत मीटिंग घ्यायची आहे. कारण की ग्रामीण भागात आता खूप मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, खूप जबरदस्त काम चाललंय आणि माझं सुद्धा काम होतंय. याच्या अर्थ मी कॉन्ट्रीब्युशन करतो सोशल समाजामध्ये, की काही मुलं आहेत जी की स्वतःहून काम करायला तयार झाले, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम करतोय. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण, स्वप्न जी सगळ्यांची आहेत, मनी मिळवणं, पैसे मिळवणं हे सगळ्यात अल्टिमेट टार्गेट आहे. आता हे कशावरून मी सांगतोय, मी आता बऱ्याच ठिकाणी घराघरात जातोय, तर मी एक स्टेटमेंट म्हणतोय ह्याच्याविषयी की बाबा त्याच्याशी तुम्ही पण सहमत असाल. एखाद्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये, कुणाच्याही घरामध्ये 99% जे काही प्रॉब्लेम्स असतात, 99% जी काही चॅलेंजेस असतात ना, ती लॅक ऑफ मनी, पैशाच्या कमतरतेमुळे असतात. तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत असाल.
कारण की तुम्ही जर बघितलं, मी तर असं स्टेटमेंट म्हणतोय की एखाद्या घरामध्ये जर पैसे जर व्यवस्थित येत असतील तर सासू सुनेची भांडणं सुद्धा होत नाहीत. सगळं काही व्यवस्थित असतं. आणि पैशाची जर कमतरता असेल तर मग एकमेकांचा मतभेद व्हायला लागतात, विचार पटायला लागत नाहीत, खटके उडायला लागतात आणि सगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर सगळ्यात महत्वाचं काय, अल्टिमेट टार्गेट जे आहे ते पैसे कमवणं. तर आता जर पैसे कमवायचे असतील तर कोण काही गप्प बसलेलं नाहीये. म्हणजे मी माझे पण वडील शेती करतात किंवा आमच्या गावाकडे शेती, भरपूर लोक शेतकरी आहेत. तर शेतकरी सुद्धा गप्प बसलेला नाही. रात्रंदिवस आपण धडपडतोय. शहरामध्ये जर बघितलं तर 8-8 तास दिवस, नाईट रात्र, म्हणजे सगळं दिवस रात्र सगळं काम चालू असतं. 3 शिफ्ट मध्ये काम चालू असतं. म्हणजे प्रत्येक जण धडपडतोय पैसे मिळवण्यासाठी. म्हणजे जी काही स्वप्न आहेत ते अल्टिमेट टार्गेट आहे की आपलं पैसे कमवणं. तर दिवस रात्र कमवतोय. पण आज एक तुम्ही जर गोष्ट ऑब्झर्वेशन केली किंवा तुमचे जे क्लोज फ्रेंड आहेत तर त्यांच्यामध्ये काय चर्चा चाललेली असते बघा, जो काय आपल्या घरामध्ये इन्कम येतोय ना आता सध्या, तर त्याच्यावर तुम्ही जर बघितलं तर कुणीही समाधानी नाहीये. कुणीही समाधानी नाहीये. असं का मी म्हणतोय की 95% लोक जवळपास ही समाधानी नाहीयेत. आणि आपले क्लोज फ्रेंड जे असतात तर त्यांच्यावर आपली काय चर्चा चालू असते की बाबा एवढ्यात काय होत नाही यार, अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून काहीतरी करायला पाहिजे. तर मग नुसतं बोलून ओके अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून काहीतरी करायला पाहिजे असं बोलत बोलत लिटरली निम्मा अर्ध आयुष्य आपलं गेलं. मी असं जाणीवपूर्वक म्हणतोय की निम्मा अर्ध आयुष्य गेलं, कारण की तुमचं वय किती आहे ते बघा आणि आपण किती वर्ष जगणार आहोत हे बघा. ओके, तर तुम्हाला लक्षात येईल की निम्मा अर्ध आयुष्य गेलं, आपण काहीतरी सर्च करतोय अजून की बाबा अजून मला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळू दे किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळू दे की ज्याच्यामुळे माझी स्वप्न साकार होतील. ओके, आता जे माझ्याकडे इन्कम येतो त्याच्यासाठी मला वेळ द्यावा लागतो, स्ट्रेस, टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी आहेत, वडाताण होते. तर त्याच्यासाठी मी सेकंड इन्कम सोर्सच्या नादात आहे, काही ना काहीतरी मला शोधायचं आहे, काही ना काहीतरी नवीन काहीतरी मला मिळवायचं आहे. तर ह्याच्यासाठी सगळी धडपडत असतात आणि आपली चर्चा पण त्यानुसार असते. पण नुसतं चर्चा करून काय होत नाहीये. ओके, चर्चा करून नुसतं काहीच होणार नाही, काहीच हाताला लागणार नाही, तर काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मग आता काय ऍक्शन घेतली पाहिजे, तर ह्या गोष्टीसाठी पहिल्यांदा आपल्याला काही थेरॉटिकल गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. मग ती कोणती गोष्ट आहे, आपण वेल एज्युकेटेड आहोत, वेल क्वालिफाईड आहोत, पण पैशा संदर्भात किंवा त्या संदर्भात काही ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याविषयी आपण थोडंसं अज्ञानी आहोत. ओके, आपण आपल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत, कोण डॉक्टर असेल, कोण जे जॉब करतायत, जे बिझनेस करतात त्यामध्ये एक्सपर्ट आहोत. पण पैशाच्या संदर्भात काही गोष्टी जे इकॉनॉमिक सगळ्या ज्या आहेत त्या माहित होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की नुसतं बोलून होणार नाही की मला पैसे कमवायचे आहेत, तर तुम्हाला काही स्टँडर्ड गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की हे माहित असणं गरजेचं आहे की जगात फक्त 4च मार्ग आहेत की ज्याच्या थ्रू आपण पैसे कमवू शकतो. तर ते मार्ग कोणते? आता भरपूर मार्गाने आपण पैसे कमवू शकतो, पण मी तरी म्हणतोय की जगात फक्त 4च मार्ग आहेत. तर ऍक्च्युली हे जे सांगायला लागलो ना मी, हे की स्टँडर्ड आहे ऍक्च्युली. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे माझ्या मनाचं नाही आहे, तर ह्याला 4 क्वाड्रंट्स ऑफ इकॉनॉमी म्हणतात. रॉबर्ट कियोसाकी जे इकॉनॉमिस्ट आहेत, रायटर आहेत, खूप चांगलं फिलॉसॉफर पण आहेत, की जे त्यांनी सांगितले रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका थ्रू किंवा त्यांचे लेक्चर्स वगैरे पण होतात की जगामध्ये फक्त 4च मार्ग आहेत की ज्याच्यात आपण पैसे कमवू शकतो. आता पहिला मार्ग कोणता आहे, तो म्हणजे जॉब. ओके, हे तर आपल्याला माहितच आहे. जॉब करणारी एम्प्लॉई हा पहिले कॅटेगरी येते, जॉब करतो आपण. आता मी जास्त डिटेल न सांगता काही मुद्देसूद काही गोष्टी करून आपल्याला पुढे जायचं आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला कशा मुद्देसूद मिळतील याचा माझा फोकस असणार आहे. तर आपण जर जॉब म्हटलं ना, आजकाल तुम्ही जर बघितलं जॉब मिळवणं चॅलेंजिंग झालेलं आहे. आणि तो मिळवल्यानंतर तो टिकवणं त्याच्यापेक्षा चॅलेंजिंग झालेलं आहे. कारण की बॉस, टार्गेट, टेन्शन, क्लायंट्स या सगळ्या ज्या गोष्टी असतात, वेळ द्यावा लागतो आणि त्या मानानं आपली जी सॅलरी असते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला जॉब मिळवणं चॅलेंजिंग झालंय आणि तो मिळवल्यानंतर तो टिकवणं त्याच्यापेक्षा चॅलेंजिंग झालंय. दुसरी गोष्ट, आपल्याला काय करालोय, आपण ऍट अ टाइम 2 गोष्टी बघालोय. कोणत्या? तर जगामध्ये फक्त 4च मार्ग आहेत ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपलं जे काही रुटीन चाललंय, तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही आणखीन बिझनेस करत असाल, त्याच्याबरोबर मला आणखीन काय करता येईल. ओके, तर पहिली गोष्ट आहे म्हणजे ते म्हणजे जॉब. ओके, ज्याच्या थ्रू आपण पैसे कमवू शकतो. मग तुमचं जे काही रुटीन चाललंय त्याच्याबरोबर आपण आणखीन जॉब करू शकतो का, हे तुम्ही जस्ट क्रॉस चेक करा. ओके, दुसरी गोष्ट, जॉब मध्ये जर बघितलं, मी एखाद्या कंपनीमध्ये जर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष प्रामाणिकपणे जर काम करत असेल, एम्प्लॉई ऑफ द इयर, खूप जबरदस्त काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, पण काही कारणास्तव मी महिनाभर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर महिनाभर त्या कंपनीमध्ये जाऊ शकलो नाही, तर त्या महिन्याचा मला पगार मिळेल का? तर तुमचं उत्तर तुम्हाला पण माहित आहे की अजिबात नाहीये.
म्हणजे जितकं तुम्ही काम करताय तितकेच तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे जेवढा तुम्ही टाइम देताय तेवढेच तुम्हाला पैसे मिळतील. हे झालं जॉबमध्ये. ओके, जॉबमध्ये आपण काय करू शकतो? जॉबमध्ये आपण जगू शकतो. ह्या महिन्याचं टोक त्या महिन्याला जोडण्यात आपला वेळ जातो. पगार येण्या अगोदरच त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. दुसरी गोष्ट, एखादं घर बांधू शकतो. मी बंगला म्हणत नाहीये, घर बांधू शकतो आणि एक गाडी घेऊ शकतो. जी गाडी आपली पहिली असेल तीच शेवटची गाडी असेल आणि त्याचं ईएमआय फेडत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण जॉबमध्ये. दुसरी एक गोष्ट आहे, जॉबमध्ये जर बघितलं तुम्हाला जेवढी सॅलरी असते ना तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण तुमच्यावर असते. त्यामुळे काही गोष्टी मिस होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ₹1,00,000 ₹2,00,000 घेणारी पण लोक आहेत, पण ते तुम्हाला कितपत लोक माहित आहेत. आणि त्यांचं जर लाईफस्टाईल जर बघितली तर ते स्वतःच्या बायका पोरांना पण वेळ देऊ शकत नाहीत. तर मग काय आपली चॉईस आहे, शेवटी काय करायला पाहिजे? दुसरी गोष्ट, आपण कधी पण म्हणतो जॉब करण्यापेक्षा ना छोटा मोठा का असं ना स्वतःचा उद्योगधंदा पाहिजे, काहीतरी बिझनेस पाहिजे, स्वतःच पाहिजे. तर दुसरा पार्ट आहे, दुसरा मार्ग जो आहे जगामध्ये आपण पैसे कमवू शकतो तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड, म्हणजे स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा. याच्यामध्ये कोण येतं? याच्यामध्ये डॉक्टर येतात, वकील येतात, एखादा वडापाव विकणारी गाडी पण ह्यामध्ये येते, भाजीपाला विकणारी पण येते, ज्वेलरी शॉप येतं, गार्मेंटचं दुकान असणारी पण येतात, ब्युटी पार्लर पण येतं, किराणा मालाचं दुकान पण येतं, हॉटेल पण येतं. ही जी लोक आहेत ना हे ह्या कॅटेगरीमध्ये येतात. मग आपल्याला जर आता सेकंड इन्कम सोर्स जर कमवायचा असेल तर आपण एखादा छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करूया काय? जे आता माझं रुटीन चाललंय ना, मी 8 तास बिझी असेल, जॉब करत असेल, माझा बिझनेस असेल त्याच्या बरोबर. तर यामध्ये भरपूर चॅलेंजेस आहेत. कोणते आहेत चॅलेंजेस? तर तुम्हाला पण माहित आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी जे सांगतोय हे तुमच्या मनातले आहेत, सगळ्या तुम्हाला माहित आहेत. फक्त हे मी जस्ट रिवाइज करतो ह्या गोष्टी. तुम्हाला जर एखादा बिझनेस चालू करायचा असेल ना, तर पहिला प्रश्न आहे, करायचं तर काय करायचं? करायचं तर काय करायचं हे शोधत शोधत आपलं निम्मार्ध आयुष्य गेलं. मी पुन्हा तेच सांगतोय की निम्मार्ध आयुष्य आपलं गेलं की काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. आणि तुम्ही ज्यावेळी सिरियसली ठरवताय की काहीतरी करायचंय, वर्ष 2 वर्ष झालं तुम्ही काहीतरी सर्च करताय, काहीतरी करता येईल का? आणि एखादी गोष्ट आपण ठरवली, समजा वर्ष 2 वर्ष वेळ देऊन आपण ठरवलं, मी फॉर एक्झाम्पल हॉटेल चालू करायचं असं ठरवलं, हॉटेल बिझनेस चालू करायचा. त्याच्याऐवजी तुम्ही लेडीज असेल तर ब्युटी पार्लर घ्या किंवा आणखीन कोण काय असेल तर तो बिझनेस घ्या, कोणताही जो तुम्हाला बिझनेस असेल तो घ्या. तर तो जर बिझनेस मी सुरू करायचं म्हटलं तर पहिली गोष्ट आली इन्व्हेस्टमेंट. कोणताही बिझनेस करायचा असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट लागणारच आहे. ओके, आणि ती किती प्रमाणात लागते हे आपल्याला आयडिया आहे. आता कसा पण बिझनेस, मला जर हॉटेल सुरू करायचं असेल तर कसं तरी टपरी टाकून होणार नाही, लोक अट्रॅक्ट होणार नाही, कारण की आपण पण पहिला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या गोष्टी बघतोय. दुसरी गोष्ट आहे मोक्याचं ठिकाण. आपल्याला जर एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर मोक्याचं ठिकाण मिळणं गरजेचं आहे. मोक्याचं ठिकाण मिळणं आजकाल एवढं सोपं राहिलंय का? खूप चॅलेंजेस झाले, ऍक्च्युली मिळत नाही, आणि मिळालं तर त्याचे डिपॉझिट आणि ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग असतात. दुसरी गोष्ट म्हणजे, जर का बघितलं आपला जो काही बिझनेस चालू केलाय, मी समजा हॉटेल चालू केलंय आणि ते खूप जबरदस्त चालायला लागलंय, चांगला रिस्पॉन्स मिळतोय, अगदी छान चाललंय माझं सगळं, तर काही कारणास्तव मी जर एक दिवस शटर बंद ठेवलं तर त्या दिवसाचा माझा गल्ला 0 असेल. कोणताही तुमचा बिझनेस जबरदस्त चालणारा असेल, 50-100 लोक रोज वेटिंगला असतात, पण एक दिवस काही कारणास्तव, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, मी आजारी आहे, माझ्या घरात काहीतरी फंक्शन आहे, व्हॉट एव्हर जे रिझन असेल, एक दिवस शटर बंद असेल तर पैसे बंद असतील. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे काय, माझं हॉटेल जबरदस्त चाललंय, खूप छान चाललंय, 2-3-4 महिन्यानंतर शेजारीच एक दुसरं हॉटेल चालू झालं. असं होऊ शकतंय तुमच्या सुद्धा गल्लीमध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा. एक जर दुकान व्यवस्थित चालायला लागलं, किराणा मालाचं दुकान जर चालायला लागलं, कोणतंही दुकान असेल, तर शेजारीच दुसरं एक किराणा मालाचं दुकान सुरू होतं. म्हणजे कॉम्पिटिशन, आजकाल सारखं कॉम्पिटिशन कधीही नव्हतं. आणि असा एखादा मला बिझनेस सांगा की ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये. ओके, तर कोणताही बिझनेस तुम्हाला बघायला मिळाला तर कॉम्पिटिशन शिवाय चालतच नाहीये. आणि हे सगळं असून सुद्धा, मोक्याचं ठिकाण, इन्व्हेस्टमेंट असेल, कॉम्पिटिशन असेल, शटर बंद, पैसे बंद असतील, तरी सुद्धा मी ठरवलं की नाही, मला बिझनेसच करायचा आहे, छोटा मोठा बिझनेसच करायचा आहे. तर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे रिस्क फॅक्टर. एवढं सगळं करून सुद्धा मी 5 लाख 10 लाख गुंतवून सुद्धा मोक्याच्या ठिकाणी सगळं चालू करून सुद्धा तो बिझनेस चालेल की नाही याची काही गॅरंटी नाहीये. कुठला ज्योतिषी मला सांगू शकत नाही की तो बिझनेस चालेल की नाही चालेल. आणि त्यामुळेच तुम्ही बघताय की बिझनेस हौशेने चालू केलेला असतो, 3-6 महिन्याभरात, वर्षभरात ते पुन्हा बंद करावं लागतं. अशी भरपूर केसेस तुम्हाला बघतात, रस्त्यानं जाताना तुम्हाला दिसत आहेत. तर हे झालं दुसरा मार्ग. तिसरा मार्ग आहे पैसे कमवण्याचा, तो म्हणजे बिझनेसमन. ह्यामध्ये कोण येतं? टाटा, बिर्ला, अंबानी ह्यासारखे लोक ह्यामध्ये येतात. आता इथं जर तुम्ही बघितलं, टाटा, बिर्ला, अंबानी ही जी लोक आहेत ना, ही सिस्टमनं पैसे कमवतात. आता सेल्फ एम्प्लॉइड जे दुसरा छोटा मोठा उद्योग आहे ना, तिथं सुद्धा तुम्हाला टाइम हा द्यावाच लागेल. तुम्ही जॉब करत होतात, 8 तास 10 तास काम करत होतात, विषय संपत होता. पण तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉइड म्हणजे स्वतःचा जर उद्योगधंदा असेल ना, तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली 24 तास बिझी राहणार आहात.
तुम्ही 8 तास काम झालं, संध्याकाळी येऊन सोफा सेटवर टीव्ही बघत बसणार नाहीये. तुम्हाला उद्याची तयारी, उद्याचं रॉ मटेरियल, कुणाचं काय करायचंय, कसं करायचं, हे ओलसोल जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे मेंटली आणि फिजिकली तुम्ही 24 तास त्यामध्ये असणार आहात. तिसरा मार्ग आहे तो म्हणजे बिझनेसमन. जी की लोक आहेत ना, टाटा बिर्ला अंबानी ह्यासारखी लोक आहेत, ही लोक सिस्टमनं पैसे कमवतात. ते कशी कमवतात ते मी पुढे सांगणारच आहे. आणि चौथा मार्ग असतो पैसे कमवण्याचा, तो म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे ही लोक, ही टाटा बिर्ला अंबानी ह्यासारखीच काही लोक असतात. ही लोक पैशासाठी काम करत नाहीत, पैसेच ह्यांच्यासाठी काम करतात. मनी मेक्स मनी. तर जगामध्ये जर बघितलं तर हे 4च मार्ग आहेत की ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो. आणि तुम्हाला पण वाटेल की मी इतकं जोर ह्यावर काय देतोय, बिझनेस बाजूलाच राहिला, पण ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुम्ही इथं ह्या मिटिंगला येण्याचं तुमचा उद्देश सार्थ होऊन जाईल. तुम्ही उद्यापासून, आता ही मिटिंग झाल्यापासून वेगळं थॉट प्रोसेसनं काम करायला लागाल, विचार करायला लागाल. ओके, तर हे 4च मार्ग आहेत की ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो. याच्यापेक्षा 5वा मार्ग नाहीये. मी अशीच मिटिंग घेत होतो पुण्यामध्येच ऑफिसमध्ये, तर तिथं मला एक मुलगा म्हटला की सर आहे एक मार्ग आहे, ते म्हणजे चोरी करणं. तर बरोबर आहे, चोरी करणं हा एक मार्ग आहे. तर मी त्यांना सांगितलं की ते पण सेल्फ एम्प्लॉइड मध्येच येतं आणि त्याच्यासाठी सुद्धा स्किल लागतं, टाइम हा द्यावाच लागतो. तर ह्या जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ह्या 4 पैकी कोणताही मार्ग नाही आहे की ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो, कारण की हे स्टँडर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाहीये. तर ह्याच्यातून मला सांगण्याचा उद्देश काय आहे, जर का तुम्ही बघितलं, तुम्ही जॉब करताय किंवा स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा जर असेल, तर तुम्ही जगातले 90% लोक ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि इथं तुम्ही फिजिकली प्रेझेंट असल्याशिवाय तुम्हाला पैसे येत नाहीत. म्हणजे तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही 15-20 वर्ष जरी काम केलं तरी एक दिवस नाही केलं तर तेवढं मायनस करून तुम्हाला दिलं जाईल. आणि बिझनेसमध्ये शटर बंद, पैसे बंद. म्हणजे तुम्ही फिजिकली प्रेझेंट असल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत नाहीत. तर ह्यातून जो इन्कम मिळतो ह्याला म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम. तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, नसेल तर नाहीये. म्हणजे जसं की कुंभार सर सांगतात, शोले मधला डायलॉग आहे, जब तक तेरे पैर चलेंगे तब तक मेरी सांस चलेगी. ओके, तुम्ही ऍक्टिव्ह आहात तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील, नसेल तर थांबून जाईल सगळं. दुसरा जो कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, बिझनेसमन लोक जे आहेत किंवा इन्व्हेस्टर जी लोक आहेत ना, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बिझनेसमन, फॉर एक्झाम्पल पुण्याच्या ठिकाणी घ्या किंवा आमच्या गावाकडे जर बघितलं, कोल्हापूरला जर टाटाचं शोरूम जर असेल तर रतन टाटा स्वतःहून कधी बसले नाहीत तिथं की किती इन्क्वायऱ्या झाल्या, किती गाड्या गेल्या, काय गेलं, कसं झालं. पण तिथून ते खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवतायत. ते फिजिकली तिथं कधी आले नसतील, कधी येणार पण नाहीत, पण तिथून ते खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवतायत बिकॉज ऑफ सिस्टम. आणि चौथी जी गोष्ट आहे इन्व्हेस्टर, तर आपले जर 1 BHK 2 BHK 3 BHK तुम्ही जर फ्लॅट घेऊन ठेवला असेल आणि तो रेंट न दिला असेल, तर तुम्हाला तिकडे रोज उठून जाऊन बघायची गरज नाही. तुमचा अकाउंट नंबर दिला असेल तर तुम्हाला रोजचं रोज ते महिन्याच्या महिन्याला जे काही भाडे ठरले असेल ते तुमच्या अकाउंटवर येऊन जाईल. याचा अर्थ काय की तुम्ही जर बिझनेसमन असाल, टाटा बिर्ला अंबानी सारखे सिस्टमनं काम करणारे, किंवा तुम्ही इन्व्हेस्टर जर असाल, तर तुम्हाला फिजिकली प्रेझेंट न राहता सुद्धा तुम्हाला इन्कम येतोय. आणि त्यालाच म्हणतो आपण पॅसिव्ह इन्कम. तर हे सगळं सांगण्यापाठीमागे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे की ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम नावाची गोष्ट काय असते. एवढं एक्सप्लेनेशन सांगितल्यानंतर तर तुम्हाला मी मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो, पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. ओके, तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की मला एखाद्या अशा कन्सेप्टवर काम करायचं आहे, जिथं मला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष मरणाचं काम करायला लागू दे. कोल्हापुरी शब्द काही येत आहेत पण तुम्ही समजून घ्याल. ओके, उद्देश माझा समजून घ्याल की मरणाचं काम करायला लागू दे, कारण की काम केल्याशिवाय काहीही मिळत नाही हे आपल्याला माहितच आहे. काम केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही, हे जगात काही फ्री मिळत नाहीये. तर काम करायला लागू दे, पण त्यानंतर 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मी एक दिवस काही कारणास्तव काम करू शकलो नाही, मग ते मी आजारी असेल, 8 दिवस माझ्या घरात फंक्शन आहे, मी आजारी आहे, फिरायला गेलोय, किंवा 3 महिने बेड पेशंट आहे, किंवा माझा मूड नाहीये, मी 1 दिवस, 1 आठवडा, 15 दिवस, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तिथून पुढे मी काम करू शकलो नाही किंवा मला काम करायचं नसेल, तरी सुद्धा जो काही माझा इन्कम येतोय, किती येतोय मॅटर नाहीये, तो 20,000 असेल, 50,000 असेल, 1 लाख असेल, 2 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, तो कंटिन्यू येत राहायला पाहिजे. हे म्हणजे पॅसिव्ह इन्कम. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. मी फिजिकली प्रेझेंट न राहता सुद्धा जर का माझा इन्कम येत असेल तर त्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. तर पॅसिव्ह जर इन्कम कमवायचं असेल, आता मी तुम्हाला जर चॉईस विचारलं की तुम्हाला जर आयुष्यामध्ये चॉईस करायची वेळ आली की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायला आवडेल, ऍक्टिव्ह इन्कम मध्ये की पॅसिव्ह इन्कम, तर 99.99% जी लोक पॅसिव्ह इन्कमच सांगतात आणि 0.01% जी सांगतात त्यांना ते समजलेलं नसतं. तर मला पण मी कन्सिडर करतो आता झूम मिटिंगवर इथं ऑनलाईन की तुम्हाला तुमची पण चॉईस 100% हीच असणार आहे की पॅसिव्ह इन्कम, जर का तुम्हाला पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय समजलं असेल तर.
तर जसं मी सांगितलं की तुमची चॉईस आहे पॅसिव्ह इन्कम, तुम्ही 1 सेकंदाचा विचार न करता सुद्धा सांगितलं की येस मला पॅसिव्ह इन्कम पाहिजे. ओके, तर मित्रांनो काय होतंय बघा की येस तुम्ही चांगला आहे ते आपल्याला पाहिजे, बरोबर आहे, पण तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल. काय? तुम्हाला टाटा बिर्ला अंबानींसारखा बिझनेस सेट करावा लागेल, तर तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकताय. तर ते पॉसिबल आहे का? ऑब्व्हियसली नाहीये. का नाहीये? कारण की एक छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करताना, एक हॉटेल सुरू करताना काय चॅलेंजेस येतात ही मगाशी मी एक्सप्लेन केली. शटर बंद, पैसे बंद, इन्व्हेस्टमेंट आलं, मोक्याचं ठिकाण आलं, 24 तास वेळ द्यावा लागेल फिजिकली मेंटली, शटर बंद, पैसे बंद, कॉम्पिटिशन, रिस्क. तर हे काय आपल्याला पॉसिबल नाही आहे की टाटा बिर्ला अंबानींसारखा बिझनेस सेट करणं. ओके, तर दुसरा एक ऑप्शन आहे आपल्याकडं. हे जरी नाही जमलं आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तुमच्या अकाउंटवर जर का 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी काय असतील तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. कुठे इन्व्हेस्ट करायचं, कसं करायचं, कुठे जागा घ्यायची, काय करायचं. ऑफिसला जाता येता फिरताना आपण बघत असतो की पैसे असते तर इथे जागा घेतली असती, इथे इन्व्हेस्टमेंट केली असती. पण तसं पण काय नाही आपल्याकडे. तसं जर असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकताय. तर हे दोन्ही मार्ग जर आपल्याकडे नसतील, तुम्ही जर बिझनेस सेट करू शकत नसाल टाटा बिर्ला अंबानींसारखा, किंवा तुमच्या अकाउंटवर जर 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी काय नसतील, तर मग करायचं तर काय करायचं? हा प्रश्न आहे माझा. करायचं तर काय करायचं? आपल्याला तर पॅसिव्ह इन्कम पाहिजे. तर त्याच्यावर एक ऑप्शन आहे. काय करायचं? मगाशी जे तुम्ही स्वप्न जे तुमचे आहेत, कॉलेजला असताना आपण बघितली होती, किंवा जी स्वप्न आहेत ते हळूहळू आता ते डाऊन व्हायला लागलेत. ओके, या जॉबमुळे किंवा हे जे वातावरण असेल, इन्क्रीमेंट होत नाही, किंवा कोविड-19चे सगळे जे प्रॉब्लेम झालेत, त्याच्यामुळे जी स्वप्न आपली डाऊन होतील ना, ती काय करायची? ती गुंडळायची, बाजूला ठेवायची आणि विषय मिटला, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आला दिवस ढकलायचा, सकाळी उठायचं, आपलं रोजचं रुटीन चालू आहे, आजचे दिन आएंगे आएंगे करत आपलं निम्मार्ध आयुष्य गेलं. मी हे तिसऱ्यांदा म्हणतोय, निम्मार्ध आयुष्य गेलं आपलं, निम्मार्ध जाईल. आपल्या आई वडिलांना आपण जड नाहीये. हे एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि याच्यातून तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं करायचं असेल आणि खरंच तुम्ही सिरियस असाल तुमच्या स्वप्नांसाठी, आणि तुम्हाला खरंच पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ते त्याची व्हॅल्यू जर समजली, तर तुम्हाला जर पॅसिव्ह इन्कम कमवायचं असेल तर एकमेव मार्ग आहे या जगामध्ये, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग. आता तुम्ही म्हणाल की एकमेव मार्ग, युनिक मार्ग असं म्हणाला तुम्ही करताय म्हणून का? म्हणजे आपला तो बाब्या असतो ना, दुसऱ्याचं कार्ट असतं. तर ऍक्च्युअली मित्रांनो, तुम्हाला जर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं की व्हाय डायरेक्ट सेलिंग, ही डायरेक्ट सेलिंग थ्रू आपण पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो, हे जर एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला एका वाक्यात मी उत्तर देतोय. जी बिझनेसमन लोक, टाटा बिर्ला अंबानी, ही जी लोक सिस्टमनं पैसे कमवतात ना, ही अख्खीच्या अख्खी सिस्टम ना आपल्याला फ्रीमध्ये दिली जाते. आणि म्हणून पॉसिबल आहे की आपण डायरेक्ट सेलिंग थ्रू पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. नसेल तर इम्पॉसिबल होतं ह्या सगळ्या गोष्टी. तर खूप आपण नशिबान आहोत आणि ब्लेसिंग आहे आपण की आपल्याला ह्या गोष्टी प्लॅटफॉर्म मिळालाय की डायरेक्ट सेलिंग नावाची जी इंडस्ट्री आहे ती जगातील फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फास्टेस्ट ग्रोथ कुठल्या जर गोष्टीची होत असेल तर ती म्हणजे आपल्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. आता नेमकं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय असतं मित्रांनो? पहिली गोष्ट म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका की डायरेक्ट सेलिंग म्हणजे आपल्याला सेलिंग करायचं किंवा काय. भरपूर काही गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत. तर डायरेक्ट सेलिंग जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, आता एक गोष्ट समजली मी एवढं बोलल्यानंतर की बाबा तुम्हाला पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ते समजले. आपल्याला जर पॅसिव्ह इन्कम कमवायचं असेल तर आपण सांगितलं की डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय ते. जर का तुम्हाला डायरेक्ट सेलिंग समजायचं असेल तर पहिल्यांदा मी तुम्हाला सिम्पली वेनं सांगतोय, डायरेक्ट सेलिंग वर्सेस इनडायरेक्ट सेलिंग म्हणजे काय असतं. कम्पॅरेटिव्हली आपल्याला ते समजून जाईल. इनडायरेक्ट सेलिंग म्हणजे काय असतं? तुम्ही जर का बघितलं, आपण कस्टमर आहोत. ओके, आपण जन्माच्या अगोदरपासून आणि गेल्यानंतर सुद्धा आपण कस्टमर आहोत. म्हणजे काय, तर आपण प्रोडक्टच्या दुनियेत राहतोय. तुम्ही आसपास तुमच्या जे काही वस्तू दिसतात ना त्या प्रोडक्ट आहेत आणि आपण त्याचा युज करतोय. त्याचं कोणतरी मॅन्युफॅक्चरर आहे, कोणतरी ते विकतं आणि आपण कस्टमर आहोत. ओके, तर कस्टमर, आता मी पर्टिक्युलर प्रोडक्टवर येतोय. तुमच्या घरात लागणारे जे काही प्रोडक्ट असतात, साबण, चहा, कॉफी पेस्ट, डिओ, शॅम्पू, पर्सनल केअर, होम केअर, वेलनेसचे असतील, ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट असतील, कॉस्मेटिकचे असतील, जे काही प्रोडक्ट तुम्ही वापरताय ना ते जर तुमच्या घरातले संपले तर ते तुम्ही कुठून आणताय? आपल्या कंपनीतून तर कुठले आणत नाही आपण, तर डायरेक्ट शेजारच्या दुकानातून आणतो, म्हणजे रिटेलर कडून आणतो. तो कुठून तरी आणतोय होलसेलर, त्याच्यावरचा कोणतरी असतो, तो असतो त्याच्यावरच्या तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रीब्युटर असतो, नॅशनल लेवलला डिस्ट्रीब्युटर असतो आणि ते कुठेतरी कंपनीतून मॅन्युफॅक्चरिंग होतं, तिथून आणतात. ही चेन सिस्टम आहेच आहे, हे तुम्हाला माहित आहे. आपल्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट, तुमच्या शरीरावर असणारी, तुमच्या घरात दिसणारी, तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसणारी प्रत्येक गोष्ट ही ह्याच माध्यमातून आले आणि ती कंपनी काय करते? ऍडव्हर्टाइज करते.
ती कंपनी ऍडव्हर्टाईजवर लाखो करोड रुपये खर्च करते आणि ती गोष्ट आपण बघतो आणि त्यानुसार डिमांड करतो. हे झालं इनडायरेक्ट सेलिंग. आतापर्यंत हे सगळं चालत आलेलं आहे. आता ह्याच्या विरुद्ध जर बघितलं, विरुद्ध किंवा ह्याच्याशी थोडंसं हटके जर बघितलं, डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय असतं बघा मित्रांनो, ह्यामध्ये डायरेक्ट कंपनी टू कस्टमरला हे प्रोडक्ट दिले जातात. याच्यामध्ये कोणतेही लोक जी 30 कमिशन खाणारे जी लोक असतात त्यांना सगळ्यांना हटवलं जातं आणि लाखो करोड रुपये ज्याचा बोजा आपल्यावरच पडत असतो ते सगळं ऍडव्हर्टाईजचा खर्च केला जात नाहीये. हे सगळं मधलं हटवलं जातं. आता त्याच्यासाठी एक उदाहरण मी देतो तुम्हाला. ह्या स्लाइडवर जर तुम्ही बघितलं, इथं कंपनीमध्ये जी 2 रुपयाला तयार होणारी जी वस्तू आहे ना, ती आपल्यापर्यंत येईस तोपर्यंत, ओके, आपल्यापर्यंत येईस तोपर्यंत त्याची व्हॅल्यू म्हणजे त्या क्वालिटी त्या प्रोडक्टची ना चेंज होत नाही, पण त्याची व्हॅल्यू मात्र चेंज होते, म्हणजे प्राइस चेंज होते. म्हणजे 2 रुपयाला जी वस्तू आपल्याला तयार होते ना, ती आपल्यापर्यंत येईस तोपर्यंत जवळपास 16 रुपयाला आपल्याला पडते. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत ऑलरेडी. ओके, तर 2 रुपयाची वस्तू आपल्याला 16ला पडते. पण डायरेक्ट सेलिंग मध्ये जर बघितलं, कंपनीमध्ये जी 2 रुपयाला वस्तू तयार होते, तर तुम्हाला मी जर प्रश्न विचारला की बाबा ही वस्तू आपल्याला डायरेक्ट कंपनी थ्रू कस्टमरला येते एक ऑफिस थ्रू, तर ती आपल्याला किती रुपयाला मिळायला पाहिजे? तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे की बाबा ती आपल्याला 2 रुपयालाच मिळायला पाहिजे किंवा 3 रुपयाला मिळायला पाहिजे, व्हॉट एव्हर. तर अगदी मित्रांनो तुमचं बरोबर आहे की 2 रुपयाला किंवा 3 रुपयालाच मिळायला पाहिजे. पण इथे ट्विस्ट आहे, आणि ही जर गोष्ट तुम्हाला समजली तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय ते नेमकं तुम्हाला समजणार आहे. ओके, तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेमकं इथे ट्विस्ट काय आहे की 2 रुपयाची वस्तू मला 2 रुपयालाच मिळायला पाहिजे, पण इथे ट्विस्ट आहे की इथे सुद्धा ही वस्तू 2 रुपयाला न देता 16 रुपयाला दिली जाते. म्हणजेच काय, इनडायरेक्ट सेलिंग मध्ये पण 16 रुपयाला ती वस्तू मिळायची आणि इथं सुद्धा 16 रुपयालाच मिळते. पण इथं वेगळं पण काय असतं, जे काही उरलेले 14 रुपये असतात, तुम्ही म्हटला होतात की 2 रुपयाला ती वस्तू आहे, ते अगदी बरोबर आहे. तर हे जे उरलेले 14 रुपये असतात ना, ते जे फक्त 14 रुपये उरले असतात, ते फक्त पैसे आपल्यासारखे जे लोक काम करतायत त्यांना एका सिस्टम थ्रू, एका प्लॅन थ्रू हे डिस्ट्रीब्यूट केले जातात, आणि हे म्हणजेच डायरेक्ट सेलिंग आहे. आता डायरेक्ट सेलिंग मुळे फरक काय पडला? फरक काय पडला? चॅनेल फक्त चेंज केलं, कस्टमरला लोड पडलेला नाहीये. कस्टमरला लोड पडून, त्याच्या खिशाला जर लोड पडून तुमचा जर बिझनेस होत असेल, तर तुम्ही तो बिझनेस करत नाही, ती लुटमार आहे कस्टमरची. बरोबर ना? तर कस्टमरच्या खिशाला लोड पडून तुमचा बिझनेस होत असेल तर ती लुटमार आहे. पण कस्टमरला इथं पण ही वस्तू 16लाच मिळते, पण जे काही पैसे त्याच लोकांना मिळत होते ते फक्त डिवाइड केले जातात, सिस्टम थ्रू, एका प्लॅन थ्रू डिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि ह्याच्यामुळे काय झालं, जगामध्ये खूप मोठी क्रांती आली ह्याच्यामुळं, ह्या कन्सेप्टमुळं, की काय झालं, आजपर्यंत तुम्ही जे वर्षानुवर्ष प्रोडक्ट वापरत आलात ना, त्याच्यामुळं तुमचे एक 10-12 लोकच मोठी व्हायची. कोण? तुमचा दुकानदार, त्याच्यावरचा. ही जी एक 10-12 लोक आहेत ती, आणि सलमान खान, ऐश्वर्या, कॅटरीना, ही जी लोक आहेत हीच मोठी व्हायची, अब्जोपती झाली, करोडपती झाली, लखपती झाली, आणि आपण कष्ट करून मरायचं हेच एवढं आपल्या हातात राहिलं होतं. तर ह्या चॅनेलमुळे काय झालं की डायरेक्ट सेलिंग कन्सेप्टमुळे काय झालं की लाखो करोडो लोकांना एक संधी निर्माण झाली, एक अपॉर्च्युनिटी निर्माण झाली, की ज्यांना काहीतरी करायचं होतं, त्यांना आपली स्वप्न साकार करायची होती, ज्यांना आपल्या फॅमिलीची स्वप्न साकार करायची होती, त्यांच्यासाठी एक संधी निर्माण झाली. एक संधी म्हणजे काय असतं, जो काबाड कष्ट करायला तयार असतो ना, तो माणूस कधी म्हणत नाही की मला लॉटरी लागायला पाहिजे, मला काहीतरी कुठेतरी प्रॉपर्टी मिळायला पाहिजे. तो एकच गोष्ट म्हणत असतो की मला बस एक संधी मिळायला पाहिजे, आणि ती संधी ही लाखो करोडो लोकांना मिळाली, ज्याच्यामध्ये ते 1 रुपये सुद्धा इन्व्हेस्ट न करता, कोणतीही गोष्ट विकायची गरज नाही, नो इन्व्हेस्टमेंट, नो रिस्क, बॉस नाही, टार्गेट नाही, टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, कोणत्याही या गोष्टीचं न टेन्शन घेता तुम्ही बिझनेस करू शकताय, लाखो करोडचा बिझनेस करू शकताय आणि लाखो करोड रुपये कमवू शकताय. ही एक संधी निर्माण झाली, ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग. तर ही म्हणजे डायरेक्ट सेलिंगची डेफिनेशन तुम्हाला कळाली असेलच. तर आपण ज्या पर्टिक्युलर आता कंपनीविषयी काम करणार आहे किंवा बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी बद्दल बोलणार आहे, तर त्याच्यावर आपण येऊ. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय आणि डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय. फक्त चॅनेल बदललं. दुसरी गोष्ट, आपण ज्या कंपनीवर काम करतोय त्या कंपनीचं नाव आहे व्हेस्टिज, आणि खूप अभिमानानं वाटतं की ही एक इंडियन आहे, इंडियन कंपनी आहे. ओके, इंडियातली आता टॉपची डायरेक्ट सेलिंग मध्ये जर बघितलं तर टॉपची कंपनी आहे. मागल्या वर्षीचा टर्नओव्हर जवळपास 3,000 करोड प्लस होता, आणि खूप चांगली गोष्ट वाटते की डायरेक्ट सेलिंग मध्ये जर बघितलं, इंडियामध्ये ही पहिली अशी कंपनी आहे जी इंडियामध्ये सुरू झाली आणि फॉरेन मध्ये पण काम करते. दुबई, नेपाळ, बहरीन, बांगलादेश, सौदी अरेबिया, थायलंड, घाना, ओमान, ह्या 7 ते 8 कंट्रीमध्ये ओपन झालेली कंपनी आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यात एक प्राऊड फीलची गोष्ट कुठली जर असेल, या कंपनीची इतकी ग्रोथ होते, इतका टर्नओव्हर होतोय, 3,000 करोड प्लस टर्नओव्हर होतोय, तर हे कशामुळे होतंय की एक सिस्टम फॉलो केली जाते, सिस्टमनं काम केलं जातं. ओके, तर ह्याच म्हणजे काय की जर का ज्या जगातल्या टॉप 100 डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत जगामधल्या,
ओके, टॉप 100 डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत, तर त्याच्यामध्ये 30 नंबरला आपल्या कंपनीचं रँकिंग होत आहे. खूप प्राऊड फीलची गोष्ट आहे. ओके, तर हे झालं मी कंपनीविषयी थोडक्यात सांगितलं. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण नेमकं काम काय करायचं आहे. सगळं बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला नेमकं काम काय करायचं आहे. तर आपण ज्या प्रोजेक्टवर काम करतो ना, त्याला म्हणतो आपण सीईओ, म्हणजे कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी, म्हणजे ग्राहक सशक्तीकरण संधी, ग्राहकाला त्याचं ताकद दाखवण्याचं काम करतोय. तुम्हाला जर का बघितलं असेल, तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर बघितलं, रामायण, महाभारत सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या असतील, तर प्रत्येकाकडे पोटेन्शियल आहे, प्रत्येकाकडे पोटेन्शियल आहे. हनुमानाकडे पण पोटेन्शियल होतं. असे बरेच किरदार होते की त्याच्यामध्ये पोटेन्शियल होतं, पण ते कुणीतरी जागृत करावं लागतं, त्यांना कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की येस, तुम्ही ते करू शकताय, तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तर कंझ्युमर मध्ये सुद्धा ते पोटेन्शियल आहे, तो काहीतरी जबरदस्त करू शकतो, पण हे कुणीतरी जाणीव करून देण्याचं काम करावं लागतं. आणि ते जबरदस्त सगळ्यात पवित्र काम काय असेल तर ते आपण करतोय, की कंझ्युमरला त्याची ताकद दाखवण्याचं काम करतोय आपण. तर तेच म्हणजे की कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी. खूप प्राऊड फील होतंय की हे काम करायला निघालोय. जसं तुम्हाला ते समजून घ्याल, तर त्यामुळे माझी एक्साइटमेंट तुम्हाला ती समजून येईल की मी नेमकं का असं म्हणायला लागलो, एवढं एक्साइटेड का आहे मी ह्या गोष्टीविषयी. ओके, तर कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे नेमकं काय असतं बघा, की तुम्हाला जर का बघितलं कंझ्युमर एम्पॉवरमेंट, आता जर सध्या बघितलं, मी पर्टिक्युलर कन्सेप्टवर येतोय. तुमच्या घरात लागणारे जे काही प्रोडक्ट्स असतात ना, साबण, चहा, कॉफी, पेस्ट, डिओ, शॅम्पू, पर्सनल केअर, होम केअर किंवा वेलनेसचे आजारी पडू नये, आजारी पडल्यानंतरचे, किंवा कॉस्मेटिक, कलर कॉस्मेटिक किंवा शेतीच्या रिलेटेड सगळे जे प्रोडक्ट वापरतो आपण, बरोबर, ते आपण कुठून ना कुठून तरी खरेदी करत आलोय. ओके, म्हणजे महिन्याला जर का बघितलं, एक 4-5 लोकांची जर फॅमिली असेल, तर कमीत कमी 3,000चा खर्च येतोच येतो आपल्याला महिन्याला. ओके, काही लोकांचा 5,000 येऊ शकतो, काही 8,000 येऊ शकतो, काही 10,000 येतो, आणि काही लोकांचा 2,000 पण येऊ शकतो. बरोबर, डिपेंड्स ऑन आपली फॅमिली साईज आणि आपल्या गरजेनुसार आपण कुठे राहतोय, राहणीमान याच्यानुसार सगळे चेंज होतात. तर आपला जो काही खर्च आहे, 3,000 असेल, 5,000 असेल, तो आपण महिन्याला आपण कुठे ना कुठेतरी करत आलोय, वर्षानुवर्षे आणि पिढ्यानी पिढ्या. मी जर तुम्हाला विचारलं की बाबा हा खर्च आहे तो तुम्ही किती दिवसापासून करता आणि कधीपर्यंत करणार आहे, तर ह्याला लिमिट नाहीये. आपण कळत होतं, न कळत होतं, त्यावेळेपासून करत आलोय आणि वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या हे करत जाणार आहे महिन्याच्या महिन्याला. सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे काय सांगतो तुम्हाला, हे लॉकडाऊन मुळे तुम्ही सगळे घरी होतो आपण. ओके, 90% लोकांचे इन्कम थांबले होते. 90% लोकांचे इन्कम थांबले होते, पण आपल्या घरातला जो लागणारा खर्च आहे ना, 3,000, 5,000 जो काय असेल, साबण, चहा, कॉफी, पेस्ट, डिओ, शॅम्पू, पर्सनल केअर, होम केअरचे जे प्रोडक्ट आहेत ना, हा खर्च थांबला का? तुम्ही स्वतः जरासं डोकावून बघा. तुमच्या घरातला तो खर्च थांबला का? फूड ऑइल वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. तो खर्च ऍक्च्युअली लिटरली तुम्ही जर बघितलं तर तो वाढला. कारण की आपण सगळे घरातच होतो, नवीन रेसिपी आणि बऱ्याच गोष्टी आपण ट्राय करत होतो, सगळ्या गोष्टी. त्यामुळे तो खर्च वाढला. आता तो जो तुमचा खर्च आहे ना, हा तुमचा खर्चच आहे, की त्याच्यातून तुम्हाला आजपर्यंत रिटर्न काय मिळाले का? रिटर्न काय मिळाले का तुम्हाला? तर काहीच मिळालं नाही. झिरो. रिटर्न काहीच नाही, म्हणजे तो खर्च आहे ना, तो मला करावाच लागेल. मंदी असू दे, बंदी असू दे, व्हॉटएव्हर झालं, माझी पगार झाला, सॅलरी नाही झाली, तरी सुद्धा तो खर्च मला करावाच लागेल. मी झोपडपट्टीत राहत असेल, मी बंगल्यात राहत असेल, राजवाड्यात राहत असेल, तो खर्च मला करावाच लागेल. त्याला एक्सक्यूज नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आजपर्यंत त्याच्यातून काही रिटर्न मिळाले नाहीये. तर तो जो तुमचा खर्च आहे ना, तो जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये बदलायची एक संधी मिळाली, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की तुमचा जो खर्च होतोय ना, त्याच्यातून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून बदलला, तर तुमचं काहीतरी बचत होणार आहे. बचत होणार आहे, सेव्हिंग्ज होणार आहेत. आता बचत होणं चांगलं आहे का? बचत झाली तर चांगलं आहे का? खरंच कितकं महत्वाचं आहे का बचत होणं? तर तुम्ही मित्रांनो, आपण काय करत असतो बघा, आयुष्यात आपण 2च कामं करत आलोय. कोणती? एक म्हणजे पैसे मिळवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बचत करणं. याच्या पलीकडे आपण काय करत नाहीये. पैसे मिळवायचं आणि कुठं वाचवायचं हे बघायचं. आणि आपला जो फोकस आहे ना, मिडियम क्लास जी लोक आहोत आपण, की यांचा फोकस कशावर असतो? पैसे मिळवण्यापेक्षा तो वाचवण्यावर आपण मास्टर आहोत. आपण एक्सपर्ट आहोत त्यामध्ये, की पैसे कसे वाचवायचे, ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज कसं करायचं लाईफमध्ये. हे आपलं आपलं काम आहे. एखादी गोष्ट मला जर घ्यायची असेल, मला खूप आवडली असेल, तर ती पुढल्या महिन्यात कशी ढकलायची, त्याच्या पुढल्या महिन्यात कशी ढकलायची, 1 वर्ष पुढल्या वर्षी घेऊ, त्याच्या पुढल्या वर्षी घेऊ, निम्मार्ध आयुष्य गेलं आपलं. कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट करण्यात आपला कोण हात धरणार नाहीये. बरोबर, म्हणजेच काय मला सांगायचंय, की बचत करणं महत्वाचं आहे. बचत झाली तर चांगली आहे. तुम्ही जर मंडईत गेलात, भाजी घ्यायला गेलात, बाजारात गेलात ना, तिथं जे बार्गेनिंग चाललेलं असतं ना, भाजी घेताना, ते 50-100 रुपयाचं असतं का? 50-100 रुपयाचा फरक असतो का? तर अजिबात नाहीये. तर ₹2 ₹5 साठी. याचा अर्थ मला सांगायची एक गोष्ट महत्वाची, की ₹2 पण काहीतरी व्हॅल्यू आहे आणि ₹5 पण काहीतरी व्हॅल्यू आहे. ज्यावेळी आपण कष्ट करायला जातो ना, त्यावेळी त्याची व्हॅल्यू आपल्याला समजते. तर म्हणजेच काय, तर बचत होणं चांगलं आहे. तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल.
तुम्हाला जर तुमचा जो खर्च होतो ना, जे की तुम्ही काही ऍट एनी कॉस्ट आणि ऍट एनी कंडिशन तुम्ही जो टाळू शकत नाही, तो जर तुम्हाला करायचा असेल, तो इन्व्हेस्टमेंटमध्ये जर बदलायचा असेल आणि बचत करायची असेल, तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल. छोटंसं अगदी. ते म्हणजे काय, की तुम्हाला चेंज द शॉप म्हणजे दुकान बदलावं लागेल. दुकान बदलावं लागेल. ओके. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही जे घरात लागणारे प्रोडक्ट तुम्हाला जे काही लागतात, जे कुठून जरी तुम्ही आणत आलात, ते फक्त तुम्हाला वेस्टेज मधून घ्यायचे. आता वेस्टेज मध्ये जर बघितलं तुम्ही, तर हर तऱ्हेचे प्रोडक्ट आहेत, जवळपास 300 प्लस प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या कॅटेगरी मधले. मग त्याच्यामध्ये वेलनेस असेल, पर्सनल केअर असेल, ओरल केअर, होम केअर, ऍग्रिकल्चर किंवा वेलनेस संदर्भात भरपूर रेंज मोठी आहे. सगळ्या प्रकारचे घरात लागणारे एफएमसीजी प्रोडक्ट सगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला चेंज शॉप केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे घरात लागतात तेच प्रोडक्ट तुम्हाला फक्त घ्यायचे. तिथे कुठलीही पॅकेज सिस्टम नाहीये. तुमच्या चॉईसने तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकताय. इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात तुम्हाला आणि ते पण मार्केट प्राइस नुसार विथ डिस्काउंट. आणि हे प्रोडक्ट जे आहेत हे तुम्ही एवढ्या आपल्याला लक्षात येतं की हे दुबई, नेपाळ, बहरीन, बांगलादेश, सौदी अरेबिया इकडे जर ते जात असतील तर त्याची क्वालिटी काय मेंटेन केली असेल. आणि तुम्ही जर प्रोडक्टच्या प्राइस जर ऐकल्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रोडक्ट एवढ्या कमी दरात आपल्याला कसं काय पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे मित्रांनो ह्याच्यामुळं की चॅनल चेंज केलं. डायरेक्ट सेलिंग थ्रू जो ऍडव्हर्टाईजवर लाखो करोड रुपये खर्च केले जात होते ना, तो फक्त आपल्याला डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये दिला जातो. त्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर छोटंसं आपण काम केलं चेंज द शॉप, तर आपल्याला काय बेनिफिट्स मिळणार आहेत, तर आपल्याला भरपूर बेनिफिट्स आहेत. त्यातले मी काही बेनिफिट्स तुम्हाला सांगतोय. ओके. तर त्यातला पहिला जो बेनिफिट आहे, आपण स्मार्ट कंझ्युमर होतोय. आजपर्यंत आपण कंझ्युमर होतो, तर आपल्या मोबाईल घरातले सगळ्यांचे स्मार्ट झाले, तर आपण कंझ्युमर म्हणून कधी स्मार्ट होणार. तर आपण स्मार्ट कंझ्युमर झालो तर आपल्याला काय बेनिफिट मिळतात बघा. आजपर्यंत आपण जे काही प्रोडक्ट खरेदी करत आलोय ना, कोणत्याही दुकानात जावा तुम्ही, तर एमआरपी जी काही छापलेली किंमत असते ना त्याच्यावरच खरेदी करत आलोय. ओके. दुकानदाराला जर माहित नसेल ना तर तो एमआरपी बघतो आणि आपल्याला देतो. तर आता इथून वेस्टेज मध्ये तुमचा एक युनिक आयडी जनरेट केला जातो. म्हणजे जसा तुमचा आधार कार्ड नंबर आहे, जसा मोबाईल नंबर आहे, तसा एक आयडी जनरेट केला जातो जो की फ्री मध्ये असतो. ओके. आणि ते जर तुम्ही आयडी जनरेट केला, तुम्ही कोणत्याही शॉपवर गेलात वेस्टेजच्या, तुम्हाला जितक्या वेळा जितके काही प्रोडक्ट घेताय ना तुमच्या चॉईसचे, तर तुम्हाला त्याच्यावर 10 ते 20% डिस्काउंट मिळतं. ओके. दुसरा बेनिफिट आहे ते म्हणजे आजपर्यंत वर्षानुवर्षे मी 3,000 5,000 ची खरेदी करत आलोय. माझ्या गरजेनुसार कुठल्या तरी दुकानातून मी खरेदी करत आलोय. तर मला आजपर्यंत कधी फ्री प्रोडक्ट मिळाले का कोणते? तुम्ही जर असं डोकावून बघा तुमच्या जे रोजचं जे रुटीन चाललंय त्याच्यामध्ये की तुम्हाला काही फ्री प्रोडक्ट मिळाले का? कधीच आपल्याला फ्री प्रोडक्ट मिळाले नाहीत मित्रांनो. आपल्याला कधीतरी चमचा किंवा पेन मिळत असतो, तो पण त्याच्याकडून भांडून घ्यावा लागतो त्या दुकानदाराकडून. तो म्हणतो की स्टॉकमध्ये नाहीये. तर इथं तुम्ही वेस्टेजमध्ये तुम्ही जितकी काही खरेदी करताय ना, तर त्याच्यावर तुम्हाला 10% अमाऊंटचे प्रोडक्ट फ्री मिळतात. थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायची काही गरज नाही. म्हणजे काय, तुम्ही जर 3,000 ची खरेदी केली तर जवळपास 3,000 रुपये 300 रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. आणि असेच प्रोडक्ट मिळतात जे की तुमच्या घरात लागणारेच आहेत, जे की बेसिक प्रोडक्ट आहेत, तुम्हाला लागणारेच असतात. असा एकही प्रोडक्ट तुम्हाला मिळत नाही जो की तुमच्या घरात कुठेतरी पडून राहील. ओके. तिसरा बेनिफिट असतो तो म्हणजे कॅशबॅक. तुम्ही जी काही खरेदी करताय ना, तर त्याच्यावर तुमचे पॉइंट्स पण काही जमा होतात तुमच्या नावावर. तुमचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आजपर्यंत तुम्ही खरेदी करत आलात, कुठेही रेकॉर्ड मेंटेन केलं नाही. पण तुम्ही जर पैसे कुणाचे द्यायचे असाल तर ते रेकॉर्ड मेंटेन केलं जाईल दुकानामध्ये. पण इथं तुमचं जे काही तुम्ही खरेदी करताय त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. तुमच्या नावावर त्याचे पॉइंट्स पण जमा होतात आणि त्या पॉइंट्सचे पण तुम्हाला मित्रांनो 5 ते 11% पर्यंत रिटर्न अमाऊंट मध्ये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पण येत आहेत पैसे. आणि सगळ्यात एक मोठा बेनिफिट आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी ऑफर. कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय, की तुम्ही लॉयल कस्टमर किती आहात. मी एखाद्या दुकानामध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष प्रामाणिकपणे खरेदी करतोय. दर महिन्याला न चुकता तिथून 2-3 हजारची 4,000 ची खरेदी करतोय. पण तो दुकानदार मला असं कधी म्हटला नाही की अविनाश सर तुम्ही गेली 15-20 वर्षापासून आमचे प्रामाणिक कस्टमर आहात, ह्या महिन्याचा बाजार आहे ना तुम्ही फ्री मध्ये घेऊन जा. असं कधी होणार नाही आणि शक्यच नाहीये. लिटरली तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय पण खूप मोठ्या आहेत. तुम्ही विचार करण्यास भाग पडाल. तुमच्याकडे जर 1 रुपये सुट्टा नसेल, दुकानामध्ये एखाद्या गेला असाल, तुम्हाला जर नावाने जरी ओळखत असेल ना तर तो दुकानदाराचा डायलॉग आठवा. तर दुकानदार तुम्हाला म्हणतो की चालेल सर राहू दे, नंतर द्या. तो राहू दे म्हणून कधीच थांबत नाही. नंतर द्या हा शब्द म्हणतो म्हणजे तो लिटरली 1-1 रुपयाचा विचार करतो. आणि आपण कमिटेड असल्यासारखं त्याच दुकानातून वर्षानुवर्ष खरेदी करतोय, त्याची आपल्याला व्हॅल्यूच नाहीये. ओके. म्हणजे या केन प्रकारे आपली कस्टमर म्हणून पिळवणूक केली जाते. तर इथं आपल्याला कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय, तर काय बेनिफिट मिळतात बघा आपल्याला. तुम्ही जर 60 पीव्हीची खरेदी, पीव्ही म्हणजे काय जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही आपल्याला. कमीत कमी 1,800 ते 2,000 चे तुमच्या चॉईसचे जर प्रोडक्ट तुम्ही जर 4 महिने सलग घेत गेलात, सलग 4 महिने 1,800 ते 2,000 चे,
ओके, तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 1250 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. त्यामध्ये कंपनीने एक लिस्ट दिलेली असते आणि त्याच्यातून तुम्हाला ते चॉईस करावे लागतात. ओके, दुसरी गोष्ट, दुसरी एक बेनिफिट आहे याच्यामध्ये, कन्सिस्टन्सी मध्ये 2 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये 100 PV ची एक कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे काय, नियर अबाउट 3000 ते 3200 रुपये प्रोडक्ट होतात ते. तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकताय. असं जर सलग तुम्ही 4 महिने घेत गेलात 3000 3000 3000 चे प्रोडक्ट, तर 5व्या महिन्यात तुम्हाला 2500 चे प्रोडक्ट फ्री मिळतात. 2500 चे प्रोडक्ट फ्री मिळतात. आणि हे प्रोडक्ट कोणते, जे की खपत नाहीत ते का, तर ते तुमच्या चॉईसनं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे घरात लागतात, जे प्रोडक्ट तुम्हाला आवडतात, लागतायत, तेच तुम्ही प्रोडक्ट तुमच्या चॉईसनं घेऊ शकताय. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. हे टोटल जर तुम्ही बघितलं, हे जे बेनिफिट मिळणारे आहेत, आजपर्यंत आपल्याला काही मिळालेलं नाही. नल रिझल्ट येतो, 0 येतात. पण टोटल जर इकडली आपली बघितली ऍव्हरेज, तर 40 ते 50% आपल्याला डिस्काउंट मिळतं. आणि हे सांगण्यासाठी नाहीये, तर कॅल्क्युलेशन जर तुम्ही करून बघितलं तर 100% हे असं होतच होतं. 40 ते 50% डिस्काउंट होते. आता ऍक्च्युली मगाशी मी हे रिपीट करतोय की 40 ते 50% डिस्काउंट मिळतं म्हणजे कंपनी काय समाजसेवा करत नाहीये. हे जो पैसा ऍडव्हर्टाईजवर लाखो करोड रुपये घातला जात होता ना, तो फक्त तुम्हाला रिटर्न्स देते ऍज अ कंझ्युमरला बेनिफिट म्हणून. कारण की तुम्ही लॉयल कंझ्युमर आहात म्हणून. तर ह्या म्हणजे कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी, म्हणजे ग्राहकाला त्याचं ताकद दाखवण्याचं काम करतोय. त्याला शॉप चेंज केल्यामुळे, छोटीशी एक गोष्ट केल्यामुळे इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात आणि ते पण 40 ते 50% बेनिफिट मध्ये मिळतात. हे झालं बेनिफिट कंझ्युमरचं. ह्याच्यापेक्षा आणखीन एक मोठा म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन एक मोठा बिझनेसची अपॉर्च्युनिटी आहे, एक बेनिफिट आहे, तो म्हणजे इथं बिझनेस पण करू शकतो आपण. आता बिझनेस करायचं म्हटल्यानंतर एक डोक्यात आपल्या येतं, किंवा मी आता बऱ्याच तरुण मुलांना, युथ माझ्याकडे टीम मध्ये भरपूर आहेत माझ्या, मी जर विचारलं आता इथं आपण बिझनेस पण करू शकतो, तर पहिलं डोक्यात येतं, मला चांगली सायकोलॉजी माहिती आहे लोकांची. मित्रा, तुमची पण सायकोलॉजी चांगलीच मला माहित आहे. तुमच्या पहिल्या डोक्यात येतं म्हणजे आता साबण, चहा, कॉफी, पेस्ट, डिओ, शॅम्पू म्हणजे मी विकायचा का, बिझनेस करायचा म्हणजे मी विकायचा का. तर पहिलं मित्रांनो ते डोक्यातनं काढून टाका, आपल्याला इथं आपण सेल्समन बनण्यासाठी नाही आलो, आपल्याला इथं बिझनेसमन बनण्यासाठी आलो. मी ऍज अ MCA झाले माझं, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी जॉब पण केलाय, आणि त्यानंतर आता ऍज अ मोटिवेशनल ट्रेनर म्हणून पण मी काम करतो. UPSC MPSC करणारी जी मुलं असतात त्यांना ट्रेनिंगचं काम चालू असतं. टीचर लोक असतील, पॅरेंट लोक असतील, यांना काउन्सिलिंग ट्रेनिंगचं पण काम चालू असतं. जर काही विकायचं असतं तर मी नक्कीच नसतो इथं. तर पहिलं ते डोक्यातनं काढून टाका की आपल्याला सेलिंग करायचं आहे. आपल्याला इथं बिझनेसमन बनण्यासाठी आलोय, बिझनेस वुमन बनण्यासाठी आलोय, न की इथं आपण सेल्समन बनण्यासाठी आलोय. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आता माझी समाजात प्रतिष्ठा काय, माझं क्वालिफिकेशन काय, म्हणजे आता मी सगळ्यांच्या पाठी लागायचं का, साबण घ्या, पेस्ट घ्या, ते पण अजिबात डोक्यातनं काढून टाका. आपल्याला इथं ऍटिट्यूडनं बिझनेस करायचा आहे. आपण हे जगाला कुणाला तरी द्यायला निघालोय. ऍटिट्यूडनं म्हणजे जे काय करायचं ते मानानंच करायचंय आपल्याला. कुणाच्याही पाठी लागायची गरज नाही, जे की कुणालाच आवडणार नाही, तुम्हाला सुद्धा, मला सुद्धा, आणि ज्यांच्या लागतोय त्यांना सुद्धा. तरी कुणाच्याही पाठी लागायची गरज नाहीये. ऍटिट्यूडने बिझनेस करायचा आहे, कारण की जगातली एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल ना, त्यावेळी शहारा मारतोय अंगावर आपल्या काटा. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आपण द्यायला निघालोय, मागायला जात नाही कुणाकडे काही गोष्टी, द्यायला निघालोय. जगातली ज्याच्या थ्रू त्याचं लाईफ चेंज नाही होणार आहे, ट्रान्सफॉर्म होणार आहे, ट्रान्सफॉर्म. आणि फक्त त्याचंच नाही तर त्याच्या पिढ्याने पिढ्यांचे गोष्टी सगळ्या चेंज होणार आहेत. हे खूप मी डिटेलमध्ये सांगू शकतो, पण वेळेच्या अभावी मला ते सांगता येत नाही सगळ्या गोष्टी, पण तुम्ही समजून घ्या. तर आपल्याला काम काय करायचं नेमकं, तर आपल्याला एक काम करायचं जे की ऑलरेडी आपण काम करत आलोय, ते म्हणजे रेकमेंड करायचंय. मी प्रोडक्ट वापरले, मी चेंज केलं शॉप, मला बेनिफिट झालंय, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मला वापरायला मिळाले, माझी फॅमिली वापरते, माझी मुलं बाळ वापरतायत, आणि मला बेनिफिट झाला. तुम्ही पण वापरा, तुम्हाला पण बेनिफिट होईल, आणि याच्यातून एक बिझनेस जनरेट होतो, म्हणजे जे की टीम वर्क होतं. रेकमेंडेशनचा बिझनेस आहे. आजपर्यंत हे काम आपण ऑलरेडी करत आलो. एखादा मूवी बघितला, आपण आवडला असेल, तर मी मित्राला सांगायला येतोय, अरे तो मूवी बघितलास का, तो म्हणतो नाही यार, वेळच नाही मला. मी म्हणतोय बघ, ते बाकीचे काम सोड, सगळे आहेत तिथं, पटकन जाऊन ते मूवी बघून ये. ओके, जसं की एवढ्या तीव्रतेने मी सांगतोय, रेकमेंड करतोय त्याला, जसं की मला तिथं कमिशन मिळणार आहे. तर मित्रांनो, कमिशन न मिळता, काही नसताना उद्देश मी रेकमेंड करतोय, तर इथं आपल्याला जर काही बेनिफिट मिळत असेल तर आपण का करायचं नाहीये. ओके, तर ही बिझनेस करायचा आपल्याला. आणखीन काही गोष्टी येतात आपल्या डोक्यामध्ये, जे की मी 2 मिनिटात क्लिअर करतोय फक्त. आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर आणखीन एक काही गोष्टी येतात. आता सगळ्यात एक महत्वाचं काय असतं बघा, की आपण इथं जर प्रोडक्टच्या जर प्राइस बघितल्या, ओके, तर आपल्याला सोप जो मिळतो अंघोळीचा ना 26 रुपयाला मिळतो, पेस्ट 65 रुपयाला मिळते, टाल्कम पावडर 52 रुपयाला मिळते 100 ग्रॅम, चहा 80 रुपयाला पाव किलो मिळतो, फेस वॉश वगैरे 146 रुपयाला, शॅम्पू, हेअर ऑइल 122, 124, ह्या रेंजचे प्रोडक्ट आहेत.
ओके, म्हणजे प्राइस, आता जर का प्राइस तुम्ही जर ऐकले ना, पहिलं डोक्यात येतं म्हणजे यार ठीक आहे, सगळं तुमचं बरोबर आहे, पण तुमचं 52 रुपयाचं ते टाल्कम पावडर, 26 रुपयाचा साबण आणि 122 रुपयाचं हेअर ऑइल, मला किती पैसे मिळणार आहेत यातून? हा तर एक छोटा मोठा बिझनेस आहे यार, किती पैसे मिळणार आहेत असं मला? तर खरंच मित्रांनो सांगतो, खरंच लिटरली हा एक छोटा मोठा बिझनेस आहे. खरंच हा छोटा मोठा बिझनेस आहे, पण कशाच्या दृष्टीनं? इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं. आपण जे मगाशी बघितलं की आपल्याला जर एखादा छोटा मोठा बिझनेस चालू करायचा असेल ना, तर कमीत कमी 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000, 50,00,000 इन्व्हेस्ट करावे लागतात. इथं तुम्ही लिटरली ₹1 सुद्धा इन्व्हेस्ट न करता तुमच्या चॉईसचे तुम्हाला लागणारे 2,000, 3,000 तुमच्या चॉईसनं तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता, जे तुम्हाला लागतात. मी ग्रामीण भागात काम करतोय, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी सरळ सरळ सांगतोय की तुम्ही ₹100 वस्तू सुद्धा एक्स्ट्रा घेऊ नका, जी तुमच्या घरात लागत नाही. कारण की का? ₹100 व्हॅल्यू काय असते ते मला माहित आहे. एक दिवस दुसऱ्याच्या शेतात काम करायला जावं लागतं, त्यावेळी आपल्याला ₹100 मिळतात. दिवसभर काम करायला लागतं. तर त्या ₹100 व्हॅल्यू पण आहे. मित्रांनो, इथे ₹1 सुद्धा इन्व्हेस्ट न करता तुम्ही लाखो करोडचा बिझनेस करू शकताय आणि लाखो करोड रुपये कमवू शकताय. प्लॅटफॉर्म मध्ये तसा दम आहे. आपल्यामध्ये किती आहे ते आपल्याला दाखवावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा खरंच एक छोटा मोठा बिझनेस आहे, पण कशाच्या दृष्टीनं? रिस्कच्या दृष्टीनं. ₹1 सुद्धा आपण कुणाकडून घ्यायचं नाही आणि कुणाला द्यायचं नाहीये. पैशाचा व्यवहारच नाही. तुम्ही जाताय शॉपवर, तुमच्या चॉईसचे तुम्हाला जे लागतात ते प्रोडक्ट तुम्ही घेताय, तुमच्या बॅगमध्ये ठेवताय, चेन ओढताय आणि खिशातून पैसे काढून देताय. विथ जीएसटी तुम्हाला जे काय असेल ते बिल मिळतं. इथं रिस्क नावाची गोष्टच नाहीये. कुणाचं ओझं नाहीये, लिएबिलिटी डोक्यावर ओझं कुणाचंच नाहीये. त्यामुळे हे काम करताना ना मजा येते, एक्साइटमेंट आहे मी. कारण की कुणाचंच काय टेन्शन घ्यायची गरज नाही, मजा येते. तर दुसरी गोष्ट म्हणजे हा खरंच एक छोटा मोठा बिझनेस आहे. इन्व्हेस्टमेंट आणि रिस्कच्या दृष्टीने, पण इन्कमच्या बाबतीत नाही मित्रांनो. याच्यातून हायेस्ट इन्कम कमवणारी जी व्यक्ती आहे ना, ती सिद्धार्थ सिंग नावाची व्यक्ती आहे. कंपनी 16 वर्षापासून काम करते आणि ती व्यक्ती काम करते 12 वर्षापासून. आता तुम्हाला पण माहित आहे, एखादा डिग्री झालेला व्यक्ती कमीत कमी 8-10,000, 12,000, 15,000 पासून स्टार्ट होतो. कमीत कमी आपण 20,000 एखाद्याने जॉब सुरू केला समजूया, तर 12 वर्षानंतर त्याची काय ग्रोथ होणार आहे तुम्हाला आयडिया आहेच ना. एखादा नवीन व्यक्ती 20,000 रुपयानं जॉईन झाला जॉब करायला, 12 वर्षानंतर त्याचं किती पेमेंट होणार आहे, काय होणार आहे आपल्याला आयडिया आहेच आहे. ओके, पण सिद्धार्थ सिंग जे की त्यांनी आता सध्या जर बघितलं तर ते 12 वर्षापासून काम करतायत, ते कमवतायत महिन्याला 1,05,00,000 पर मंथ. आणि अंडरलाईन ही गोष्ट आहे की मित्रांनो, तो पॅसिव्ह इन्कम आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ते विसरला नसालच तुम्ही, आणि विसरू पण शकणार नाही आपण कधीच. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1,16,00,000 एवढी मोठी फिगर. आपल्याला तर टेन्शन येतं, आपण 10, 20, 30,000 म्हणजे खूप शेंडी दांडी, खूप टेन्शनचं काम येतं. आपण तर करोडोमध्ये बोलावलोय. पण हा एकच व्यक्ती आहे की बाबा आपण ज्याचं सांगतोय करोडोमध्ये कमवतोय, तर 50-60 लाख रुपये कमवणारे, 80 लाख रुपये कमवणारे, 40, 30, 10, 20 लाख रुपये कमवणारे अशी भरपूर लोक आहेत. 1,00,000-2,00,000 कमवणाऱ्यांची तरी गिनती नाहीये. आपण म्हणत असतो की ते दारिद्र्य रेषेखाली येत आहेत आपल्या इथं वेस्टेजमध्ये. म्हणजे एवढी गिनती होत नाही, आपल्या लोकांची गिनती होत नाही, इतकी लोक आहेत की लाख रुपयाच्या वर कमवत आहेत. आणि आपली ड्रीम किती आहेत, आपले किती स्वप्न आहेत, तुम्हाला किती कमवायचे हे तुम्ही ठरवू शकता, डिसाईड करू शकता आणि आपण कमवू शकतोय. प्लॅटफॉर्म मध्ये दम आहे, आपल्यामध्ये किती आहे ते आपण दाखवावं लागेल. ह्या गोष्टी झाल्या. इथं इन्कमच्या बाबतीत जर बघितलं, तुम्हाला 9 प्रकारचे वेगवेगळे इन्कम दिले जातात. हे काही जास्त डिटेलमध्ये मी सांगणार नाही, तुमच्याकडे समोर लिस्ट आहेच आहे. सेव्हिंग ऑन कन्झम्पशन म्हणजे जे रिटेल प्रॉफिट असतं 10 ते 20%, परफॉर्मन्स बोनस असतो तो 5 ते 11%, ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस जो असतो 4%, बिझनेस बिल्डिंग बोनस 14%, लीडरशिप ओव्हररायडिंग बोनस 16%, ट्रॅव्हल फंड 5%, कार फंड, हाऊस फंड आणि इलाइट क्लब बोनस. मी खूप फास्ट घेतोय. सगळ्यात एक महत्वाची तुम्ही जर इथे ऑब्झर्वेशन गोष्ट केली ना, हे सगळे जे बोनस आहेत ना हे पर्सेंटेज मध्ये आहेत. सगळे जे बोनस आहेत ना ते पर्सेंटेज मध्ये आहेत. याचा अर्थ काय माहिती आहे का? मी एखाद्या पालकरवाडी नावाच्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये ज्याची लोकसंख्या 1200-1500 लोकसंख्या आहे, अशा गावामध्ये मी काम करतोय. पण हा जो कंपनी जी काम करते ना, ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि वर्ल्ड मध्ये सुद्धा काम करते. कुठल्या तरी दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये जिथे लोक कन्झम्पशन करतात आणि कंपनीचा जो टर्नओव्हर वाढतो ना, त्याच्यामध्ये मला शेअर्स मिळत आहेत पर्सेंटेज मध्ये. कंपनीचा जितका टर्नओव्हर वाढेल ना, तितक्या म्हणजे त्यामध्ये मला पर्सेंटेज मध्ये ह्या गोष्टी मिळत आहेत. म्हणजे किती जबरदस्त डिझाईन केलेला हा प्लॅन आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला किती आपण भाग्यशाली आहोत की हा चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय. तर हे 9 प्रकारचे इन्कम आहे. आता इन्कम कसा मिळू शकतो, काय मिळू शकतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन.
तर बघा आपण जर कमीत कमी एक एक्झाम्पल पकडूया, कमी जास्त होऊ शकतं, व्हॅरी होऊ शकतं, त्यानुसार कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो. ओके, जर का तुम्ही पर्सनल शॉपिंग जर 3,000 केली, तुमच्या घरात लागणारे प्रोडक्ट तुम्हाला जे लागतात तेच आजपर्यंत कुठून ना कुठून आणत आला, ते फक्त जर वेस्टेज मधून घेतले, 3,000चे प्रोडक्ट जर समजा घेतले, एक एक्झाम्पल पकडूया आपण, आणि तुम्ही फक्त हे 10 फॅमिलीना रेकमेंड केलं की येस तुम्ही शॉप चेंज करा, तुम्हाला पण बेनिफिट होईल, इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रोडक्ट वापरायला मिळतील आणि तुमची बचत पण होईल. ओके, तर असं जर 10 फॅमिलीनी तुमच्याकडून जर घेतलं तर तुमचा टर्नओव्हर जो काही बिझनेस काउंट होतो ना, टर्नओव्हर 30,000 तर होईल. अप्रॉक्सिमेटली तुमचा 3,000 तुमचा इन्कम येऊ शकेल. आणि 3,000 म्हणजे ही अमाऊंट काय आहे, हे अमाऊंट किती महत्व आहे, तर तुमच्या महिन्याभराचा घरातला खर्च भागू शकतो. 3,000 म्हणजे काय अमाऊंट आहे, पहिल्यांदा आपण काम सुरुवात केलं आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला 3,000 मिळतात. 3,000 म्हणजे काही लोकांची कामं, काही फॅमिली ज्या आहेत 2,000 1,000 साठी काही गोष्टी पोस्टपोन करतायत. अशा घरामध्ये जर आपल्या माध्यमातून एक संधी जर पोहोचली आणि त्या घरामध्ये 3,000 यायला लागले तर तुम्हाला ते थँकफुल राहतील, आयुष्यभर देवासारखं मानतील तुम्हाला. कारण की त्यांच्या घरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी पेंडिंग आहेत, मुलांचं एज्युकेशन, मुलांचे पुस्तकं, वह्या पेंडिंग घ्यायचे राहिलेत की ज्या 3,000 मुळे तटलेले आहेत. तर हे खूप मोठं काय काम आपण करतोय आणि ते मला त्याचे रिझल्ट येतात. मी एवढे इमोशनली ह्या गोष्टी का सांगालोय, कारण की ह्या गोष्टी मला अनुभवतोय मी, ह्या सगळ्या गोष्टी खूप थँकफुल राहतात लोक. जर का हे सेम जर पुढे आपण वाढत गेलो, त्या जे 10 फॅमिली आपण जोडले त्यांना पण आपल्याला काहीतरी अपॉर्च्युनिटी पाहिजे, प्रत्येक जण शोधत आहे काय ना काहीतरी. रस्त्यात जाऊन तुम्ही कुणालाही जर विचारलं की बाबा येस तुला काहीतरी आयुष्यात करायचं का, तुझी स्वप्न साकार करायचे आहेत का, तुझं जे काही रुटीन चाललंय त्याच्याबरोबर तुला आणखीन इन्कम सोर्स जर आला तुझ्या अकाउंटवर तुला आवडेल का, तर 100 पैकी 99.99% लोकांचा 100 लोकांचं आन्सर येसच असणार आहे. येस मला करायचं आहे, मला आवडेल. तर 10 फॅमिलींनी पुन्हा त्या 10 फॅमिलींनाच प्रत्येकी सांगितलं तर जवळपास तुमचा टोटल टर्नओव्हर जो होतो तो 30,000 सॉरी 3 लाखाचा टर्नओव्हर होतोय आणि अप्रॉक्सिमेटली तुमचा 30,000 वर इन्कम जातोय. आता 30,000 इन्कम म्हणजे काय, 30,000 इन्कम म्हणजे काय बघा, एक रिस्पेक्टिव्ह अमाऊंट आहे. ग्रामीण भागात किंवा कोल्हापूर सारख्या शहरामध्ये तुम्ही राहू शकताय, पण तुम्ही जर आता ऑब्झर्वेशन केलं समाजामध्ये तर 8,000 10,000 आणि 15,000 मिळवण्यामध्ये आपण इतकं लोक रक्तबंबाळ होत आहेत ऍक्च्युली MIDC मध्ये काम करून. पण इथं आपण कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी या प्रोजेक्टवर काम केलं. इथे 1 रुपये कुणाचा घ्यायचं नाही, कुणाला द्यायचं नाहीये. शॉप चेंज केलं आणि इतरांना मी शेअर करत गेलो, जे येतील त्यांच्यासोबत, जे नाही त्यांच्याशिवाय पुढे काम चाललेलं आहे. अशा पद्धतीने जर मी काम करत गेलो तर 30,000 इन्कम मी कमवू शकतोय. ही संधी आहे आपल्याला. आणि याच्या पुढचं जर बघायला गेलं मित्रांनो, तर 100 फॅमिली जर आपल्याकडे असतील आणि त्यांनी फक्त 10 लोकांना सांगितलं, 10 फॅमिली जर कनेक्ट केल्या, त्यांना हेल्प केली फॅमिलींना त्या बचत करण्यासाठी, सेव्हिंग करण्यासाठी, तर आपला 30 लाखाचा टर्नओव्हर होऊ शकतो आणि अप्रॉक्सिमेटली 2.5 लाखापर्यंत आपला इन्कम जाऊ शकतो. 2.5 लाख कशाला म्हणायचे, हे थोडंसं पचायला जड जातं, पण हे पॉसिबल आहे. कारण की आपल्याला आज पण ही संधी माहित नव्हती. आणि माहित असेल तर प्लीज ते सिरियसली घ्या, ओपन माइंडनं ऐका. मी तरी लिटरली पुढच्या लोकांना चॅलेंज करतोय. ते काय करतोय ते मी पण सांगेन. ओके, चॅलेंज करतोय म्हणजे काय, की ह्याच्यासारखी बेटर ऑपॉर्च्युनिटी कुठलीही नाहीये. जी मुलं आहेत किंवा जी जॉब करतायत ना, मी त्यांना चॅलेंज करतोय. चॅलेंज करतोय म्हणजे काय, मला ह्या गोष्टीला इंटरेस्ट नाही की तुमचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे. एकमेकाला चुकीचं आणि बरोबर दाखवण्यात मला इंटरेस्ट नाहीये, पण मी पुढच्याला चॅलेंज करतोय. हेल्दी कॉम्पिटिशन आहे तेव्हा चॅलेंज करतोय, हेल्दी चॅलेंज करतोय त्याला, की मला माझ्या एज्युकेशन नुसार, माझ्या कपॅसिटीनुसार मला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष मरणाचं काम करायला लागू दे, पण मला कमीत कमी 50-60 हजार रुपये मला पॅसिव्ह इन्कम चालू झाला पाहिजे. एवढीच माझी कंडिशन आहे. तुझ्याकडे जर काय तशी काय अपॉर्च्युनिटी असेल, तुमच्याकडे काय तशी जर अपॉर्च्युनिटी असेल तर प्लीज मला शेअर करा आणि मी विदाऊट कंडिशन तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे. असं मी बोलू शकतोय कारण की मला माहित आहे, मी तावून सुलकावून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत मार्केटमध्ये की काय सिच्युएशन आहे. याच्यासारखी जबरदस्त बेटर ऑपॉर्च्युनिटी कुठलीच नाहीये. हे मी हे करतोय म्हणून नव्हे, तुम्ही जर सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून ओपन माइंडनं जर ह्या गोष्टी जर समजून उमजून घेतल्या तर तुम्ही पण 100% ह्या गोष्टीच्या प्रेमात पडाल. आणि मी सुद्धा रोज मला ह्या गोष्टीविषयी जसं आठवेल तसं मी रोज ह्या गोष्टीच्या प्रेमात पडतोय. इतकी जबरदस्त संधी आहे ही, ओळखणं गरजेचं आहे आपण. ओके, तर हे झालं इन्कम पोटेन्शियल. आता दुसऱ्यात एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की आता इथं माझं ऑलमोस्ट सांगून झालं, पण काही गोष्टी कनेक्ट करतोय. माझं प्रेझेंटेशन कन्क्लुजन कडे निघालोय आपण. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमवायचं असेल तर मग पॅसिव्ह इन्कम इथं कसा मिळतोय, पॅसिव्ह इन्कम कसा मिळतोय हे जर बघायच्या अगोदर, हे पॅसिव्ह इन्कम कसा मिळतोय हे बघायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे,
ही जर गोष्ट तुम्हाला समजली तर भरपूर काही गोष्टी घेऊन जाणार आहात तुम्ही सोबत तुमच्या मीटिंग संपल्यानंतर. तर मनी मेकिंगची फिलॉसॉफी काय आहे नेमकी? आजकाल जर तुम्हाला पैसे जनरेट करायचे असतील, पैसे जर मिळवायचे असतील, पैसा जर बक्कळ उभा करायचा असेल, मी 10, 20, 30 हजारचं बोलत नाहीये. जर का मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल तर नेमकं फिलॉसॉफी काय आहे? नेमकं आपल्याला करावं काय लागणार आहे? ही जर गोष्ट तुम्हाला एका उदाहरणातून जर समजली तर तुमची थॉट प्रोसेस चेंज झाली. काय उदाहरण आहे ते? तर ते बघा, एक आपण घेऊया की एक सर्कस आहे आणि दुसरं एक गोष्ट आहे ती म्हणजे मूव्हीज, आपल्या फिल्म जे आपण थिएटरमध्ये जाऊन बघतो. बरोबर? आता सर्कस मध्ये आणि मूव्ही मध्ये काय फरक आहे? यामध्ये जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की याच्यात तर जास्त पैसे कोण कमवतं? सर्कस पैसे जास्त कमवते का मूव्ही जास्त पैसे कमवते? तर ऑब्व्हियसली तुमचं उत्तर असणार आहे मूव्ही पैसे जास्त कमवते. बरोबर? 100% मूव्हीज पैसे जास्त कमवते. आता मी तरी तुम्हाला सांगतोय की सर्कस मध्ये जर बघितलं ना मित्रांनो, तर हत्ती, उंट, घोडं सगळं जे असतं ना ते रिअल असतं, रिअल एकदम. आणि मूव्ही मध्ये जर बघितलं ना तर सगळी स्टोरी खोटी नाटी रचलेली, क्लायमॅक्स सगळं सगळं रोमांस हे सगळं खोटं नाटं असतं. हे आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट, सर्कस मध्ये जे स्टंट केले जातात ना, जे उड्या मारल्या जातात इकडे तिकडे, ते रिअल असतं, रिअल. तिथे जर पडलं ना तर मरण्याचे चान्सेस असतात, जीवावर बेतू शकतं. मूव्ही मध्ये जर तुम्ही बघितलं ना, जे काही स्टंट केले जातात, भयानक स्टंट केले जातात, ते 99.99% सेफ मध्ये केले जातात. गाद्या टाकून केले जातात, तारा बांधून केले जातात. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे सगळं खोटं नाटं आहे मूव्हीचं, सर्कसचं सगळं रिअल आहे हे आपल्याला माहित आहे. तरी सुद्धा आपण म्हणतोय की मूव्ही पैसे कमवते, सर्कस पैसे कमवत नाही. कसं काय? आणि कसं काय हे जर तुम्हाला समजलं तर खूप मोठा आयुष्यातला तुम्हाला लेसन समजणार आहे. काय नेमका लेसन आहे तो बघा. तुमची उत्तर जे काय असेल ते तुमच्या डोक्यात ठेवा. ओके. सर्कस आणि मूव्ही मधले पैसे जास्त कमवतो. मूव्ही हे सगळं खोटं नाटं असून सुद्धा सर्कस का कमवत नाही? तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या. सर्कस समजा एका ठिकाणी 500 लोक बघतायत. एका ठिकाणी कुठेतरी सर्कस चालू आहे, तिथं 500 लोक बघतायत आणि मूव्ही सुद्धा एका थिएटरमध्ये चालू आहे, तिथं 500 लोक बघतायत. फरक नेमका काय आहे? सर्कस फक्त एकाच ठिकाणी चालू आहे आणि मूव्ही जर का इंडियामध्ये 5,000 थिएटर जर असतील तर 500 लोक 5,000 ठिकाणी ते बघतायत. याचा अर्थ सर्कस फक्त ऍट अ टाइम 500 लोक बघतायत आणि मूव्ही 25 लाख लोक बघतायत ऍट अ टाइम. फरक समजून घ्या. 100 रुपये तिकीट जर पकडलं तर किती मोठा टर्नओव्हर झाला आणि किती उलाढाल झाली. यातून एक कॉमन जो उत्तर आहे ते म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन. म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन म्हणजे काय? मग मनी मेकिंगची फिलॉसॉफी काय आहे आजकाल? तर मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन म्हणजे काय? तुम्ही जे काम करताय, तुम्ही जो वेळ देताय त्याचं मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन होतंय का? ओके. टाटा, बिर्ला, अंबानी ही जी लोक मी म्हणतो सिस्टमने पैसे कमवतायत, ते कधी आली नाहीत इन्क्वायरी करायला किती गाड्या गेल्या किती नाही. तर ह्यांनी काय केलं की सिस्टम सेट केली. यांच्या प्रत्येकाकडे ईश्वरानं, निसर्गानं जे काही तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल त्यांनी प्रत्येकाला 24 तास दिलेत. बरोबर ना? पण आपण जास्तीत जास्त 8-10 तास काम करू शकू आपली स्वप्न साकार करण्यासाठी. पण टाटा, बिर्ला, अंबानी यांचं जर काउंट केला, त्यांच्याकडे जर 10,000 कस्टमर असतील, सॉरी कस्टमर म्हणजे काम करणारे लोक जर असतील, तर 10,000 गुणिले 8 एवढे वर्क म्हणजे मॅन हावर्स एवढे काम होईल. 24 तासच बरोबर त्यांच्याकडे आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वर्क होऊन जाईल दिवसाचं. तर म्हणजेच काय त्यांनी काय केलं? त्यांच्या कामाचं वेळेचं मल्टिप्लिकेशन केलं. मग माझ्या बाबतीत काय लागू होतं? हा जो मी बिझनेस करायला निघालो ना मित्रांनो, आता लॉकडाऊनची सिच्युएशन होती किंवा मी माझ्या काहीतरी घरगुती कारणामुळे मी 8 दिवस बाहेर पडू शकलो नाही. पॅसिव्ह इन्कम कसा मिळतो या बिझनेसमध्ये? मी 8 दिवस बाहेर पडू शकलो नाही, 1 महिना बाहेर पडू शकलो नाही. पण मी जी कनेक्ट केलेली 10 लोक होती, त्यांनी जो जोडलेली 10-15 लोक होती, कोणी 5 जोडली, कोणी 10 जोडली, अशी जी माझी टीम जनरेट झाली 400, 500, 1000, 2000, 3000 लोक असतील, जी काय असतील ते, जर का 3000 लोक पकडली किंवा 500 लोक पकडली मित्रांनो, ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मी जरी 15 दिवस महिनाभर घरी असेल तरी सकाळी उठून ती लोक वेस्टेजच्या साबणानं आंघोळ करणार आहेत, पेस्ट वापरणार आहेत, तेल वापरणार आहेत, आंघोळ करणार आहेत, सगळे जे प्रोडक्ट आहेत ते वापरणार आहेत, शेतात खत फवारणी करणार आहेत, वेलनेसच्या काही गोष्टी खाणार आहेत, सप्लिमेंट्स वगैरे सगळे प्रोडक्ट पर्सनल केअरचे यूज करणार आहेत आणि त्यांचे जे प्रोडक्ट संपले की पुढच्या महिन्यात जाऊन ते वेस्टेजच्या शॉपीवरून खरेदी करणार आहेत, ऑनलाईन ऑफलाईन कसंही. त्यांनी जर 500 लोकांनी 2,000ची जरी खरेदी केली ना, 10 लाखाचा टर्नओव्हर झाला माझा. मी महिनाभर नाही बाहेर पडू शकलो, पण त्या ठिकाणी हे सिस्टम जे आपल्याला दिले ना, ती फ्रीमध्ये दिले. 10 लाखाचा माझा टर्नओव्हर झाला. मला 1 लाख रुपये यायला काही टेन्शन नाहीये.
आणि हे पैसे कुठले देत आहेत, कोण देत आहे, जे की ऍडव्हर्टाईज मध्ये खर्च केला जात होता तेच पैसे दिले जातात. तर ह्या ओव्हरऑल ह्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा पॅसिव्ह इन्कम आपण इथे कसं कमवू शकतो काय. आणि शेवटी जाता आता एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला, सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित असतात, पण सगळ्यात एक गोष्ट कोणती महत्वाची असते ते पण सांगेन तुम्हाला. त्यासाठी मी एक स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे अर्ध्या मिनिटातच संपून जाईल. एक उदाहरण सांगतोय. तुमचं उत्तर जे काय असेल ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. एका भिंतीवर 7 बेडूक बसले होते. एका भिंतीवर ना 7 बेडूक बसले होते. त्यातला 1 नंबरचा जो बेडूक आहे आणि 3 नंबरचा जो बेडूक आहे ना, त्याने ठरवलं की इथून खाली उडी मारायची. टोटल होते 7. आणि 1 नंबरचा आणि 3 नंबरचा जो बेडूक होता ना, त्याने ठरवलं की इथून भिंतीवरून खाली उडी मारायची. तर त्या भिंतीवर किती बेडूक शिल्लक राहिले, किती उरले? तुमचं जे काही उत्तर असेल ते असेल, तुमच्या डोक्यात ठेवा. बऱ्याच जणांचं उत्तर काय आता मी इथे कम्युनिकेट करू शकत नाही, बरोबर. तर तुमचं जर उत्तर 5 असेल तर ते चुकीचं आहे. त्या भिंतीवर 7च बेडूक शिल्लक राहिले, 7च उरले. का? कारण की त्यांनी फक्त ते ठरवलंय की येस मला उडी मारायची आहे, पण अजून मारलेली नाहीये. ऍक्शन घेणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असतात, अपॉर्च्युनिटी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या कुठल्या तरी माध्यमातून येत असते, पण ती अपॉर्च्युनिटी ओळखणं आणि त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्यावर काम करणं गरजेचं आहे. जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे ना ते घेऊ शकता. ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं ना त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट करा. तुमचे डाऊट, क्वेरी, क्वेश्चन कितीही असू देत, ते आडवे तिडवे क्वेश्चन कसेही विचारा. जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट समजत नाही तोपर्यंत ते समजून घ्या आणि त्यानंतर डिसिजन घ्या. एकदा जर तुम्हाला, मला 100% गॅरंटी आहे की हे तुम्हाला आवडणार, कारण की जे चांगलं असतं ते सगळ्यांना आवडतं. कारण की जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड आहे, त्यात कोणी बदल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल गुरुत्वाकर्षणाचा नियम, मी जर कोणीतरी उडी मारली बंगल्यावरनं तर तो खालीच पडणार आहे. तो साधू होता, डाकू होता, चोर होता, कोण मॅटर नाही, तो खालीच पडणार. जे स्टँडर्ड आहे हे जर तुम्ही ओपन माइंडने जर समजून घेतली ही अपॉर्च्युनिटी, तर 100% तुम्ही हे आवडणार आहे तुम्हाला आणि ह्याच्या प्रेमात पडाल तुम्ही आणि हे नक्कीच तुमचे ड्रीम साकार करण्यासाठी उपयोगी येणार आहे. आणि लास्टची एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला आणि मी इथंच थांबतोय. एक गोष्ट महत्वाची काय माहितीये का, की तुमच्या घरामध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, तुमचे वडील असतील, चुलते असतील, तुमचे भाऊ असतील किंवा बरेच समाजामध्ये आपण व्यक्ती बरेच भेटतो आणि त्यामध्ये चर्चा करत असतो. आपली अशी चर्चा असते, जुन्या पुराण्या काही गोष्टी सांगत असतो. तर त्यावेळी ते सांगतात तुम्हाला की माझा मित्र होता, आम्ही दोघं एका रूमवर होतो, मला तो त्या कंपनीकडे चल म्हणत होता पण मी नाही गेलो. आता तो तिथं टेल्कोला परमनंट आहे, मी आता इथं शेती करतोय. माझ्या घरामध्ये डीएडचा फॉर्म येऊन पडला होता. माझ्या पाठी लागले होते की तू भर, डीएड कर. आणि ज्यांनी भरलं ते आता शिक्षक म्हणून चांगल्या पोस्टला आहे आणि मी आता शेती करतोय किंवा आणखीन काय मला जॉब करतोय MIDC मध्ये. अशा बरेच तुम्हाला किस्सा ऐकायला मिळतील की त्यावेळी मला ती संधी होती पण ती मी नाही केली. जे काय असेल ते डिसिजन मी घेतला आणि आता फक्त आपण ती एकच गोष्ट करतोय, पश्चाताप. बरोबर. दुसरी गोष्ट, बरेच ठिकाणी आपण ऐकलं असेल तर बरेच जण कंप्लेन करत असतात की मला संधी दिली नाही, कुठली संधी मिळाली नाही. पण आज जर तुम्ही ह्या संधीसाठी ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही जर तुम्ही ऐकून घेतली असाल, तुम्हाला जर ही समजली असेल, तर आयुष्यात पुढे तुम्ही कधीही कारण सांगू शकत नाहीये की मला कुणी संधी दिली नाही, मला कुठली गोष्ट समजली नाही, नाहीतर मी काहीतरी करून दाखवलं असतं. तर ही एक वर्ल्ड मधली बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. माझं एवढंच लक्ष, मी थोडस निगेटिव्ह लास्टला मी एक वाक्य बोलतोय पण ते मी कोणत्या इंटेन्शन न बोलतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. मी पुढच्या व्यक्तीला सांगतोय, त्याची तेवढी अंडरस्टँडिंग असते म्हणून. तुम्ही हे सगळ्या गोष्टी समजून उमजून घ्या. डाऊट, क्वेरी, क्वेश्चन तुमचं जे काय असेल ते तुम्ही विचारा, समजून उमजून घ्या आणि त्यानंतर नाही म्हटलात तरी मला काही हरकत नाही. पण ही संधी अशीच इग्नोर करू नका, हलक्यावर घेऊ नका. जे तुम्ही आजपर्यंत जी शोधत होतात ना ती हीच संधी नाही कशावरून. ह्या संधीमुळे लोकांचे आयुष्य चेंज झालेत आणि पिढ्याने पिढ्यांचे आयुष्य चेंज व्हायला लागलेत. शब्दशः अर्थ सांगतोय मी, पिढ्याने पिढ्या. अशी भरपूर उदाहरणं आहेत. तर भरपूर सांगायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत. तर थँक्यू व्हेरी मच, मला इथे एक संधी दिली. माझं मनात जे काही गोष्टी होत्या ते मी व्यक्त करू शकलो. तर थँक्यू व्हेरी मच. बॅक टू होस्ट. हॅलो, आवाज येतोय? येस सर, आवाज येतोय मला तुमचा. अविनाश सर, थँक्यू व्हेरी मच.
बिझनेसचं प्रेझेंटेशन मातृभूमीत मातृभाषेत बघण्याची मजा काही आवरच असते. आणि जसं सरांनी सांगितलं की ते 7च होते, हे मात्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सर, थँक्यू. मित्रांनो, जसं बघितलं बिझनेस खूप जोरदार पॅशनेटली चालू आहे. इथं काही सक्सेस प्रोफाईल पण आहेत. बऱ्याचशा फील्डची बरीचशी लोक सक्सेसफुल आहेत. त्यातल्या काही लोकांना आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये ऐकूया. या ठिकाणी साधना जगदाळे मॅडम असतील तर त्यांनी हँड राईज करावं प्लीज. साधनाताई, येस, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. प्लीज वेलकम ग्रेट लेडी, ग्रेट लीडर साधना जगदाळे ताई ऑन डायस. थँक्यू फॉर इन्व्हिटेशन. एकदा अविनाश पालकर सरांसाठी जोरदार टाळ्या. तर माझी पण खूप इच्छा होती की मराठीमधून प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे, तर ते आजपासून सुरू झाले. थँक्यू अविनाश सर, खूप छान पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन दिलं. आपण मला वाटतं वीकली 2दा घेऊया. मी शिरीष सरांशी बोलते, नाही का, अल्टरनेट 3 दिवसातून एकदा एक मराठी सेशन व्हायलाच पाहिजे. खूप लोक आहेत. तर खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर नवीन लोकांशी फक्त मी बोलेल की फायनान्शियल सिक्युरिटी काय असते ती आम्हाला लॉकडाऊन पिरियड मध्ये आता चांगल्या साधना ते तुमचा माईक म्यूट झालाय चुकून, स्वतःला अनम्यूट करा प्लीज. येस हा. लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये आता आपण बघतोय बाहेर मार्केटमध्ये काय कंडिशन, बऱ्याच लोकांची जॉबची इनसिक्युरिटी आहे. ट्रॅडिशनल बिझनेस म्हणाल तर त्यातून इन्कम नाहीये. आता पुणे जिल्ह्यामध्ये परत एकदा लॉकडाऊन घोषित केले परवापासून, सोमवारपासून. तर बऱ्याच लोकांचे सिच्युएशन खराब आहेत. खूप लोक बाहेर सुसाईड करतायत. म्हणजे इथपर्यंत कंडिशन आलेली आहे त्यांची. म्हणजे चांगले चांगले इन्कम असणारे लोक. तर आपण स्वतःला खूप भाग्यवान समजूया की आपण विनिंग टीम आणि वेस्टेज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज चांगला इन्कम सोर्स. कालच आमचं म्हणजे दिवाळी, आज आमची दिवाळी 10 तारीख. तर लॉकडाऊन पिरियड, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे बेसिकली आणि आता इंटरनॅशनल बिझनेस कन्सल्टंट म्हणून वर्क करते. मला नाही वाटत की ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर मी जर आज कुठे जॉबमध्ये असते तर लॉकडाऊन पिरियडचा 1,15,000 सॅलरी आली असती मला, जो काल माझ्या अकाउंटला आला. 1,15,000 काल वेस्टेजचा मेसेज आला आणि आज अकाउंटला जमा झाले. तर आमची इच्छा आहे की आज जो प्रत्येक व्यक्ती ऐकतोय त्याच्या अकाउंटला ही अमाऊंट अबोव्ह 1 लाख लवकरात लवकर यावी. 3-4 महिन्यात तुम्ही जर ह्या मीटिंग मध्ये प्लग राहिला, असोसिएशन मध्ये कनेक्ट राहिला, तर नक्कीच हा इन्कम तुम्ही घेऊ शकता. कारण आता लॉकडाऊन पिरियड मध्ये खूप फास्टली बिझनेस बिल्ड होतोय. आमच्या तरी 1.5-2 वर्ष गेले, पण हा इन्कम यायला तुम्ही फक्त हे लॉकडाऊनची सिस्टीम जर फॉलो केली तर आज नवीन साइन अप होणारा व्यक्ती सुद्धा हा इन्कम 4 महिन्यामध्ये घेऊ शकतो. कारण आम्ही फील्ड वर्क करत होतो. फील्ड वर्क गेलो तर एका वेळेस एकाच लेगवर काम होत होतं. पण आता लॉकडाऊन सिस्टीममुळे, झूम मिटिंगमुळे एका वेळेस आमचा 8-9 लेगवरती जेवढ्या काही विडत आहेत तेवढ्या मिटिंगला बसतात. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त काम होतं. तुमची एनर्जी सेव्ह होती, पैसा सेव्ह होतोय, ट्रॅव्हलिंग सेव्ह होते आणि हार्डवर्क न होता स्मार्ट वर्क होते. त्यामुळे इन्कम लेवल वाढत चाललेले आहेत. तर तुम्ही जर डिसिजन घेतला, ज्या गोष्टीला आम्हाला 1.5-2 वर्ष लागली, ती गोष्ट तुम्ही 4 महिन्यामध्ये अचीव्ह करू शकता. फक्त सिस्टीमला प्लग राहा. तुमचे जे काही अपलाईन सांगतात त्या पद्धतीने वर्क करत राहा. तुमचा जॉब जरी इनसिक्युअर असला तरी तुम्हाला इथे एक सिक्युअर इन्कम मिळून जाईल. थँक्स अँड विश यू वेल. बॅक टू होस्ट मच्छिंद्र सर. साधनाताई, तुमच्या व्हॅल्युएबल सजेशन आणि टाइम साठी थँक्यू व्हेरी मच. आपल्याकडे आपले टीम मेंटर, ग्रेट लीडर, क्राउन गोईंग डीव्हीसीडी एकनाथ कुंभार सर आहेत. त्यांना आपण ऐकूया. प्लीज वेलकम ऑन डायस मिस्टर एकनाथ कुंभार सर. येस सर. धन्यवाद. कारण आज मराठीमध्ये बोलायचं म्हटल्यावर शोधून शब्द काढावे लागतील. लास्ट 90 डेज 100 डेज हिंदीमध्ये बोलतोय तो. सो खूप खूप धन्यवाद अविनाश. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंटेशन दिलंय सर. थँक्यू सर. थँक्यू. अगदी तळागाळातल्या व्यक्तीला समजेल असं. तर मी नेहमी म्हणतो की समझ में समझना, समझदारी की समझ है, और समझ के समझ को ना समझना हमारी समझ में वो आगे का मैं नहीं बोल सकता. पुढचं मी नाही सांगू शकत, बट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ही गोष्ट महत्वाची आहे आणि किती सिंपल गोष्ट सांगितली, किती सिंपल गोष्ट सांगितली अविनाश सरांनी. चेंज द शॉप, फक्त दुकान बदला. तुम्ही वेस्टेज मध्ये नाही आला तरी तो खर्च कुठे नाही कुठेतरी होणार आहे. तो खर्च वेस्टेज मध्ये करून तुम्ही लाखो रुपयाचे इन्कम कमवू शकता. ही गोष्ट ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकली मित्रांनो, विश्वास बसत नव्हता. पण गोष्टी सगळ्या समजून घेतल्या, जसं अविनाश सरांनी सांगितलं. अगदी डेप्थ पर्यंत समजून घेतल्या आणि बिझनेस करायला चालू केलं. माझं पहिल्या महिन्याचं इन्कम होतं 286 रुपये, 286 रुपये.
आणि सेकंड मंथचं इन्कम होतं माझं 40,597 रुपये. असं का एका महिन्यात 40-50 हजार रुपये येऊ शकतात का? 100% येऊ शकतात, कारण आपण जे आहोत ते भारतीय पेठेमध्ये आहोत आणि भारतीय बाजारपेठ ही जगातली सगळ्यात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे, कंझ्युमर मार्केट आहे. म्हणजे ह्या कंझ्युमर मार्केटमध्ये जर आपण जन्माला आलो असेल तर आपण सोन्याच्या खाणीमध्ये जन्माला आलोय. पण त्या सोन्याच्या खाणीतलं सोनं आपल्या पदरामध्ये टाकून घेण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग सिस्टमची गरज आहे आणि ती स्ट्रॉंग सिस्टम आहे वेस्टीज आणि विनिंग टीम. राईट. सो डिसिजन घ्या आणि पुढच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कळत जातील, कारण आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चालवायचं चालू करतो त्यावेळी 2 व्हीलरचा किंवा 4 व्हीलरचा प्रकाश जो आहे तो 50 मीटर किंवा 100 मीटर पर्यंत जातो. पण आपल्याला शेकडो किलोमीटर जाण्यासाठी तो प्रकाश जसा आपण पुढे जाईल तसा आपल्या पुढे चालत असतो. त्या पद्धतीने तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी सगळंच काही करणार नाही, पण जसं तुम्ही पुढे 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 जात राहाल प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळत जाईल आणि तुम्ही या बिझनेसमध्ये मोठे मिलिनियर होऊ शकताय. राईट. सो आज काळाची गरज आहे हा बिझनेस करणं. आज जर तुम्ही केला तर तुमची निवड म्हणून तुम्ही करू शकताय, चॉईस म्हणून करू शकताय. 1 वर्ष 2 वर्षानंतर हा बिझनेस करणं लोकांची मजबुरी होणार आहे. राईट. सो थँक्यू सो मच मच्छिंद्र सर फॉर इन्व्हायटिंग मी. आणि वन्स अगेन खूप कॉंग्रॅच्युलेशन्स अविनाश सर तुमचं. जबरदस्त presentation. आणि झूम वर मराठी सीईओ तुमच्यापासून स्टार्ट झालाय. सो यू आर द फर्स्ट स्पीकर ऑफ झूम मराठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. मला वाटतं या ठिकाणी आपण मीटिंग कन्क्लूड करूया. ज्यांनी पण नवीन बिझनेस प्रेझेंटेशन आज बघितलंय, तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलंय त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बिझनेस समजून घ्या आणि स्टार्ट करा. जस्ट पुन्हा भेटूया उद्या याच वेळेस. सर अजून एक अनाउन्समेंट आहे. जेवढे डिस्ट्रीब्युटर आणि डायरेक्टर किंवा सगळे लोक जे आहेत आमचे काल जॉईन झालेले व्यक्ती सुद्धा असेल तर 5 वेस्टीज हा सब्जेक्ट आज 9:30 वाजता दिनेश किरवे सर आमचे ग्रेट लीडर आहेत. मोठा दांडगा अनुभव आहे त्यांच्या पाठीमागं आणि 9:30 वाजता ती मीटिंग स्टार्ट होणार आहे. मच्छिंद्र सरच होस्ट असतील त्या मीटिंगचे आणि दिनेश सर हे त्या व्यक्तीला ऐकणं हे तुमच्यासाठी खूप मोठं म्हणजे एक अचिव्हमेंट असू शकते, कारण त्यांनी दिलेल्या ट्रिक्स तुमच्या बिल्डिंग मध्ये खूप कामे येतील. सो बिलकुल मिस करू नका आणि तुमची जेवढी टीम असेल तेवढी 9:30 वाजता तुम्ही घेऊन या. लिंक लीडर्स लोकांना सर्वांना गेलेली आहे. होप सो तुम्हाला पण सर्वांना मिळालेली आहे. थँक्यू. पवार सर, बॅक टू यू. येस सर, येस सर, थँक्यू व्हेरी मच. मी या ठिकाणी आजची मीटिंग कन्क्लूड करतो. या डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी पुन्हा 9:30 वाजता